हरीची कथा जो हे दूषी 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 हरीची कथा बोलत जा हरीची कथा त्यासी क्षय रोग व्यथा क्षय रोग व्यथा त्यासी क्षय रोग व्यथा त्या शिक्षया रोग व्यथा होय दूषी हरीची कथा जो हे दूषी हरीची कथा होय दूषी हरीची कथा होय दूषी हरीची कथा सिया बलरामचंद्र भगवान किती स्पष्ट साधू संत सांगतात बरं. जो हे हरीची कथा दूषी म्हणजे जो या कथेमध्ये दोष काढतो ना, देवाच्या कथेमध्ये संताच्या कथेमध्ये, त्याचा परिणाम काय? त्यासी दोष काढणाराशी क्षयरोग, त्याला क्षयरोग होतो म्हणतात. टीबी, तर टीबी नावाचा रोग होते. आज ज्या लोकांना टीबी दिसते ना, समजाव यानं काय करेल आहे, माग कथेची निंदा करेल या लोकांना. म्हणून त्या निंदेचा परिणाम त्यांना क्षयरोग झाला. किंवा अजून एखादी व्यथा. व्यथा म्हणजे काय? शारीरिक त्रास, काही ना काही अजून एखादं दुःख. कशामुळे? कथेची निंदा केल्यामुळे. म्हणून एक तर कथा ऐकाव बिलकुल. काय कशी ऐकाव? त्या भागवतात सांगितलेलं आहे. रसिका भुवी भावुका असे शब्द वापरलेले आहेत. कथा रसिकाले सांगावं म्हणतात आणि कथा भाविकाले सांगावं असं म्हणतात. आता रसिक आणि भाविकच जर कथेत बसवले ना, तर मंडप टाकायचं कामच पडणार नाही. का या जगात रसिक किती आहेत, भाविक किती आहेत. हा म्हणजे रसिक नाहीत असं नाही बरं. वा वा, रसिक आहे लोक जेवायला पण म्हणतात, हा ही भाजी मला आवडते म्हणतात, अशी भाजी झाली पाहिजे म्हणतात. आणि मग काय जेवणाचा आनंद घेतात. आनंद घेऊ, चवी चवी घेऊ घास. रस आहे म्हणूनच का नाही का म्हशीसारखं सारं असं काढून कसं सुरू करतो आपण. भात भाजी गोड खारट तुळड एका जागेवरच गजाननासारा काला आणि घेणं सुरू केला. याले का रसिक म्हणतात का? रसिक म्हणजे काय? कोणता पदार्थ किती खायचा, कधी खायचा, लोणचं कधी उचलायचं, मिरची लागली लावायचा, बिलकुल याले रसिक म्हणतात. लोक दुर्दैवी आहेत, इतके कामं झाले आता की जेवायला टाईम भेटत नाही. जेवता नाही पण असा फोन असते, हॅलो हां शिकले सुरू नाही तर जेवायचा काही आनंद नाही. जेवणात काही रस नाही तर टी व्ही पाहत जेवतात, मोबाईल पाहत जेवतात, तर जेवणाचा आनंद भेटत नाही. पण आहेत रसिक, संसारात लोक रसिक आहेत. जेवणात रस वाटते माणसाले. हे गाणं मला आवडते म्हणतात. रसिक आहे का? बरोबर असे गाणे लावतात असे की माणूस म्हणजे असं रसिक आहेत. फक्त रसिक परमार्थात नाही. आणि जो या कथेमध्ये, ज्याला या कथेचा रस घेण्यात आनंद वाटते ना, त्याला कथा सांगाव. 12:30 वाजले की वाटते आता जास्त लागते म्हणणं, पण नाही का? नाही तर महाराज म्हणते उद्या, महाराज तोंड पाहून घेते कोण कोण होतं कोण कोण नाही. तर मग येऊन बसते, आता कोणता रस आहे देव जाणे. हा कोणता रस आहे? रसिक. रसिक म्हणजे ते कथा ऐकणं सुरू झाली की बस त्याचं अंतःकरण भरून येते, त्याचा कंठ दाटून येते, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात, कंठी प्रेम दाटी, नयनी नीरलोटे, असा गदगद होऊन तो कथा श्रवण करतो. त्याला रसिक असं म्हणतात. अशा माणसाने कथा सांगितली पाहिजे. आणि भाविका, भाविक म्हणजे काय बरं?
भाविक शब्दाचा अर्थ असा होते की जे कथेमध्ये ऐकणं चाललं हे सगळं खरं आहे. हे काय खरं आहे. लोक इथून हा राजा कुठे असं कुठे असते राजा, काही सांगितलं मी भागवतात, काही सांगितलं रामाचं कुठे असते राजा. हा आपल्याला नाही पटलं राजा. आमचे एक आबाजी आहेत पाटील आबाजी, मागच्या गोष्ट आहे. मग असंच भागवत सुरू केलं होतं, सांगणं सुरू केलं. आता का घरचं सांगावं लागते, घरांता सगळं सांगेलं आहे. उठून गेले भागवत होतं, माहे ध्यान नाही, उठून गेले ते भागवत होतं. म्हातारा माणूस आहे, 80च्या बरोबर आहे, गेले असतील उठून. त्याच्याच खोलीत राहिले मी. मग म्हणे महाराज सत्ययुगातल्या गोष्टी सांगू राहिले म्हणे, मला टेन्शन आलं, मी उठून आलो म्हणे. तुम्ही कलियुग चालू आहे म्हणे, गोष्टी कलियुगातल्या सांगा, तुम्ही सत्ययुगातल्या गोष्टी सांगितल्या म्हणे, मला नाही पटलं म्हणे. मी निघून, जे आपल्याला जगता येत नाही तो भाग वेगळा, पण या कथेमध्ये जे सांगितलेलं आहे ना ते सगळं खरं आहे असा त्याचा विश्वास आहे. आणि या विश्वासानं जो ते ऐकतो आणि जे ऐकलं ते खरं आहे मानतो त्याला भाविक असं म्हणतात. म्हणून कथा जी आहे ना, कथेत दोष काढू नये. बरेच लोक जर दोष दिसत असेल तर तो दोष बोलणाराच आहे, तो दोष कथेचा नाही आहे, सांगणाराला सांगता आलं नाही. म्हणून कथा ऐकली तराल सर्वथा भाक माझी. आणि कथेले दूषण दिलं, कथेकडे बोट दाखवलं, कथेत दोष शोधले तर त्यासी क्षयरोग व्यथा. मग तरायचं आहे का टीबी होऊ द्यायची आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून मोठ्या रसपूर्वक जी आहे आणि मोठ्या भावनेनं जी आहे ही कथा आपण ऐकली पाहिजे. सद्गुरुनाथ तर आपण काल थोडंसं चिंतन सुरू केलं कथेचं. गोष्ट अशी आहे की आपण रामकथा पाहणार आहोत ना. कसं आहे, भागवत एकच आहे, भागवत ग्रंथ एकच आहे. भले त्या भागवतावर मग बाकीच्या भागवतकारांनी लिहिलेलं आहे, पण मूळ भागवत फक्त एकच भागवत ग्रंथ आहे. पण रामायणाचं तसं नाही. जवळपास 200 रामायण आहेत. किती रामायण आहेत? 200, त्याच्यापेक्षा जास्त असतील. आणि प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळं सांगितलं. प्रत्येक रामायणात रामप्रभू आहेत, लक्ष्मणजी आहेत, सीताई साहेब आहे, रावणही आहे. पण प्रत्येक रामायण लिहिणाऱ्यानं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. उदाहरण समजण्यासाठी सांगतो. हनुमंतराय आपण अभंगच म्हटला होता. करोनी उड्डाण. हनुमंतानं काय उडी मारली म्हणतात. उडले नाही हनुमंत महाराज, हनुमानजी उडले नाहीत बरं. टीव्हीतनी उडताना नाही, टीव्हीतनी पोहताना दाखवले. जर तुमच्या डोळ्यासमोर जर तुम्ही चित्र आणसान त्या रामायणाचं तर हनुमंतराय उडूनही लागले. काही काय करायला ते पोहू लागले. हनुमंतराय उडले नाही तर उडी मारली, फक्त उडी मारली. एक उडी मारली अशी की कुठे पोहोचले तर लंकेत पोहोचले. आपल्याला माहिती आहे ना लंकेत पोहोचले. सगळ्या रामायणकाराचं म्हणणं काय की एका उडीतनी लंकेत गेले. तर पण एकनाथ महाराजचं रामायण आहे. आपले एकनाथ महाराज, आपले महाराष्ट्रीयन संत पैठणचे एकनाथ महाराज, ते म्हणतात लंकेत नाही, एका उडीत पड लंकेत गेले म्हणतात. कोणत्या लंकेत? पड लंका. लंका अलीकडे होती, पड लंका पलीकडे होती. म्हणजे एका उडीत लंका क्रॉस करून पुढे चालले गेले म्हणतात. लंकेचे पुढे चालले गेले. मग तिथे चौकशी केल्यावर समजलं की जरा आपण जरा पुढे गेलो बाबा, तिथून रिवर्स आले माग. बदल आहे का नाही? मग नाथ महाराजचं खरं का तुलसीदासजीचं खरं? कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं समजा सांगा. तुलसीदासजी काय अवतार आहेत, भगवंताचा अंश आहेत, संत आहेत, अधिकारी. आणि नाथ महाराज कोण आहे? भानुदासाची कुळी महाविष्णूचा. मग खोटं कोणाचं आणि खरं कोणाचं? दोघांचंही खोटं नाही, दोघांचंही खरंच आहे. म्हणजे काय प्रत्येकानं लिहिलं असं. अजून पहा, आता जिथे आपला कार्यक्रम चालू आहे, आता या गावातनी समजा MP चे समजा हिंदी साईडर भरपूर मंडळी आहे.
हिंदी सायडर मंडळीच्या घरी आहेत रामचरित मानस आहे आणि त्या रामचरित मानसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कौशल्यले राम झाले, कैकईले भरत झाले, सुमित्रेले लक्ष्मण शत्रुघ्न झाले. स्पष्ट असं लिहिलेलं आहे. तुलसीदासजी म्हणतात सुमित्रा आईसाहेबाला 2 मुलं झाले, एक लक्ष्मणजी आणि एक शत्रुघ्न, असं सांगितलं रामचरित मानसमध्ये. आणि आपले जेवढे मराठी ग्रंथ आहेत ना त्या सगळ्या मराठी ग्रंथामध्ये काय म्हणतात, भरत शत्रुघ्न कैकई सूत. भरत शत्रुघ्न हे दोघं कैकई सूत, कैकईची मुलं होते म्हणतात. अरे राम 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 राम. आता सांगा बरं, 200 रामायण आहेत आणि 200 रामायण थोड्याफार फरकानं सांगितलं. मग आता अर्धवट डोक्याचा म्हणून होतं, हा काही सांगू लागला महाराज. मी आता तसं ऐकलं त्या महाराजचा गुण. मी आता ग्रंथात असं वाचलं तर महाराज काही हातचं लावू लागला. महाराज हातचं नाही लावू लागला, बघितलं नाही. ग्रंथ तुले माहीत नाही, जास्त तुला एकच माहीत आहे. 200 ग्रंथ आहेत, थोड्याफार फरकानं सांगितलेलं आहे असं तुलसीदासजीच सांगतात. कलाप भेद हरिचरित सुहाये, भाती अनेक मुनी सन गाये. कलाप भेद हरिचरित सुहाये, भाती अनेक मुनी सन गाये. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. करियन संशय असौर आणि, करियन संशय असौर आणि, सुनिये कथा सादर रतिमानी, सुनिये कथा सादर रतिमानी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी सियावल रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान जय जय. आपण आता हे दोहे म्हटले. या दोह्यामध्ये तुलसीदासजी काय म्हणतात, कलाप भेद हरिचरित सुहाये. काय झालं, राम अवतार यज्ञात झाला नाही. मग प्रत्येक कल्पामध्ये राम अवतार होतो. एका कल्पात एक राम अवतार. तसे आतापर्यंत अनेक कल्प झालेले आहेत. मग प्रत्येक कल्पात रामप्रभू काय करतात, अवतार घेतात. प्रत्येक कल्पात अवतार घेतात. मग आतापर्यंत रामप्रभूचे अनेक 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 अवतार झाले. आणि मग झालं असं की एका अवतारात जेव्हा सीता आई साहेबाला शोधण्यासाठी हनुमानजी गेले तर त्याची उडी पडली लंकेत. आणि दुसऱ्या कल्पात जेव्हा शोधायला गेले तर त्याची उडी पडली लंकेत. म्हणजे हे खोटं नाही. या कल्पात असं त्या कल्पात, एका कल्पात कैकईले भरत शत्रुघ्न झाले तर, आणि एका कल्पातनी सुमित्रा आई साहेबाले लक्ष्मण शत्रुघ्न झाले. तर कल्प भेद कोण सांगते, तुलसीदासजी सांगतात. म्हणून करियन संशय, हे बाबा असं कसं महाराज काही सांगू लागला. करियन संशय, काही संशय घेऊ नका. कथा असौर आणि, हे योग्यच आहे, हे बरोबरच आहे असं समजा. सुनिये कथा सादर रती मानी, आदरपूर्वक हे कथा ऐका. काय खरं काय खोटं याच्यात डोकं घालू नका. महाराजाला तर भेटाच लागते, महाराजाला तर विचाराच लागते. एका जणांना विचारलंच, बोले तुम्ही जे ओवी म्हणता म्हणे
ओवीच बदलली बुवा. मी आज लोकांना विचारलं नाही, 10 वर्षापासून चालू होता गाळा, पाळला पण मागच्या वर्षी. म्हणून बेल जरी गंगावती, बेल किंवा बोल असे 2 शब्द आहेत. बेल तोही अर्थ जुळते आणि बोल तोही अर्थ जुळते. मग बेल म्हणतो ते म्हणे महाराज बेल नाही, ते बोल आहे. बाबा मला बरं झालं बोलले तुम्ही, ते बसून बंद. आज बोलच म्हटलं तर ते समजून घेत नाही माणूस. कधी कधी कोणाच्या चुका काढण्यातनी माणसाला मोठा आनंद वाटते. हा दुरुस्त करून द्याव काही चुकलं तर. कधी कधी 2 तासाच्या कथेमध्ये कामाचं काय सांगितलं इकडे ध्यान द्यावं. हा महाराज असे कसे काय बोलले, किती बोलले, एक शब्द महाराजचा पटला नाही. 2 तासात एक शब्द पटला, मग तेवढा सोडून दे ना, बाकीचे घे ना. नाही 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 पण ते नाही मला पटला शब्द. काय करा याल्यामध्ये कावळे ढोपरा. कावळे काय पाहिजे तर सारं ढोराचं अंग चांगलं असते. एखाद्या जिथे जखम आहे तितकाच फक्त कावळा पाहिजे. जखमीची जागा पाहिजे, पुरं अंग क्लीन आहे, स्वच्छ आहे, चक तिकडे नजर नाही. जखम पाहिजे तिथेच चोच. असे बरेच कावळे कलियुगात आहेत आता. म्हणून करियन संशय असं उर. आणि म्हणजे कथा जर आपलं जे रामायण आहे ना, हे आता मग किती रामायणातलं मिक्सचर आहे मलाही माहित नाही. हे एकटा आपली कथा जी आहे, ही आपली कथा काहीतरी समजावं या हिशोबाने आहे. तशी कथा आता हा विषय मी आता उद्या सांगेन, आज काही वाढवत नाही. फक्त मुद्दा एवढा लक्षात घ्या की आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळावं, आपल्याला कसं जगावं समजा, याच्यासाठी आपण हे कथा सांगू लागलो. बरं, त्याच्यामुळे मग जे जे कामाचं आहे ते विषय आपल्याला फक्त पाहायचे. ठीक आहे, बराच वेळ गेला येतात. चला आता हरी पवन सुत हनुमान की जय. तर आपण काल कथा अशी पाहिली की सुकेशा आणि दुहिता नावाचं असुर दाम्पत्य, आणि त्या असुर दाम्पत्याच्या पोटी जे आहे 3 मुलं जन्माला आले. माली, सुमाली, माल्यवंत. यांचा देवाकडून पराभव झाला, युद्धात हारले, आणि मग यांना पाताळात जावं लागलं. एकदा कुबेराला यांनी पाहिलं, 3 भावांनी. यांना असं वाटलं की कुबेरासारखे ऐश्वर्य संपन्न आपले नातू असावे, म्हणून सुमालीची मुलगी कैकसी तिला सांगितलं की तू विश्रवा ऋषीची सेवा कर, त्यांच्याकडून मुलं प्राप्त करून घे. मग कैकसीनं जे आहे विश्रवा ऋषीची खूप सेवा केली. विश्रवा ऋषीनं सेवेवर प्रसन्न होऊन त्याच्याशी विवाह केला, आणि विश्रवा ऋषीपासून कैकसीला 4 अपत्य झाले. मोठा रावण, त्याचं नाव रावण नव्हतं ठेवलं, त्याचं नाव दशानन ठेवलं होतं. का? त्याच्या धडावर 10 मस्तक होते म्हणून. दुसरा कुंभकर्ण. तिसरी शूर्पणखा, जन्मता जिचे नख सुपासारखे होते म्हणून तिचं नाव ठेवलं शूर्पणखा. पण हे 3ही मुलं पाहून कैकसीला काही आनंद झाला नाही. सांगितलं तुम्ही एवढे मोठे संत, मी तुमची एवढी मोठी सेवा केली, माझा वंश जरी असुराचा असेल, पण मग हे सगळे राक्षसाच्याच मानावर गेलेत ना. एक तरी धर्मपरायण मुलगा व्हाव, हरिभक्त जन्माले यावं एक तरी घरात आपल्या. म्हणून आपल्या विश्रवा ऋषीच्या महत् कृपेनं जे आहेत कैकसीच्या पोटी विभीषणाचा जन्म झाला. 3घही बंधू जे आहेत तपश्चर्या करण्यासाठी जातात. आपण काल विस्ताराने सांगितलं. बाणावर बसला कुंभकर्ण, 10,000 वर्ष बाणावर बसून तपश्चर्या. रावणानं उपवास 10,000 वर्ष उपाशी राहून जे तपश्चर्या केली, आणि 1,000 वर्ष झाले की एक मस्तक होमात टाकायचा. आणि बिभीषणजीने काय केलं की बिभीषणजीनं एका पायावर उभं 5,000 वर्ष तपश्चर्या केली, आणि दुसरे 5,000 वर्ष जे सूर्याकडे नजर ठेवून आणि मुखानं सूर्य सूक्त जपत जे तपश्चर्या केली. त्यांना तपश्चर्याच्या प्रभावानं वरही प्राप्त झाले. सांगितलं अमर नाही बनवत दशानना, पण मग नर वानर या दोघाशिवाय तुला तिसरा कोणी मारू शकणार नाही. बिभीषणाने जी आहे तर निष्कामता मागितली आणि अनन्य भक्ती मागितली.
कुंभकर्णाला इंद्रपद मागायचं होतं, पण आपण काल चिंतन करून आलो. ब्रह्मदेवानं सरस्वतीला सांगितलं की याच्या जिभेवर बस, याची जीभ धर, जड कर. कुंभकर्णाची जिभेवरी तुवा बैसावे कुमारी. मग ते इंद्रपद मागायचं होतं, पण झालं असं की जीभ जड झाल्यामुळे ई न म्हणता न आल्यामुळे ईचा नि झाला. निद्रा पद मागतल्या गेलं आणि ब्रह्मदेवानं पटकन तथास्तु म्हणून टाकलं. आणि सांगितलं का झोपूनच राहू का? म्हणे 6 महिने झोपत जा, 1 दिवस खात जा, असं सांगितलं. सारद प्रेरी तासुमती फेरी मागेसी नीद मास षट केरी. तासू म्हणजे कुंभकर्णाची मती फेरी. सरस्वतीच्या हातून कुंभकर्णाची बुद्धी फिरवली आणि त्याला इंद्र पद न मागता निद्रा पद मागण्यासाठी भाग पाडलं. यांचे लग्न सुद्धा झाले. रावणाचं लग्न झालं मयासुराची मुलगी मंदोदरीच्या सोबत. आणि पुढे मंदोदरी प्रसूत झाली जाण, बाळके दीर्घ रुदन पै केली. दशाननाला मंदोदरी पासून एक मुलगा झाला आणि जन्म होता बरोबर जो त्यानं जोरानं रडण्याकरता सुरुवात केली, त्या रडण्याचा आवाज कसा दीर्घ आवाज होता म्हणतात, लयच मोठ्यानं रडलं म्हणतात ते. आणि त्याच्या रडण्याचा आवाज होता मेघाच्या गर्जनेसारखा. नाथ महाराज म्हणतात, मेघा सारिखे गर्जन बाळके ते समयी केले जाण, तेने लंकावासी बधीर जन भय करून पै झाली. या मंदोदरीनं बाळाला जन्म दिला आणि त्या बाळानं जो इतक्या जोरानं रडणं सुरू केलं की त्या लंकेतल्या लोकाच्या कांठाळ्या बसल्या म्हणतात. आणि घाबरले की इतका भयंकर आवाज कशाचा आहे. घाबरून गेले, इतका भयानक आवाज कशाचा आहे बा. मग निरोप आला, साखर वाटा, पानं वाटा, पेळे वाटा. अहो कशाचे पेळे? म्हणे आपल्या राजाला मुलगा झाला आणि हा आवाज त्याच्या रडण्याचा होता म्हणता. बापरे, इतका भयानक आवाज रडण्याचा. मग त्यानं म्हणून त्याचं नाव ठेवलं काय, मेघनाद. नाद म्हणजे आवाज आणि मेघ म्हणजे काय, ढगाचा आवाज, कळकळाट गळगळाट होते ना ते. त्यानं जन्मताच त्या मेघासारखा आवाज केल्यामुळे त्याचं नाव मेघनाद असं ठेवलं. पण आम्ही इंद्रजित असं ऐकतो हो, ते काय गडबड आहे. याच मेघनादानं मोठं झाल्याच्या नंतर स्वर्गाचा राजा इंद्र त्याला युद्धात हरवलं. त्यानं इंद्र हरवला, त्यानं इंद्राला जिंकलं. मग इंद्राला जिंकणारा म्हणून त्याचं नाव झालं इंद्रजित. पण ते पुढे झाला. बर. आणि हा जो रावण होता यानं काय केलं, आपला भाऊ जो कुबेर होता आणि त्या कुबेर जो आहे ना, त्या कुबेराची लंका त्यानं काय भावाचंच घर हिसकावून घेतलं. भाऊ घराच्या बाहेर काढला. आता हे 3 पद्धतीनं सांगितलं जाते. एक असं सांगितलं जाते की रावणानं आपल्या भावाची प्रॉपर्टी हिसकावून घेतली. ती लंका कुबेराची होती, रावणानं त्याच्या हातातून काढून घेतली. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की त्रिकूट नावाच्या पर्वतावर जुना किल्ला होता म्हणतात. किल्ला जुना होता पण त्याले या रावणाचा सासरा मयासूर यानं त्या किल्ल्याला सजवलं म्हणतात. त्यानं सोन्याचे महल बनवले आणि त्याले रत्न म्हणजे जडवलेले होते म्हणतात. सोन्याचाच परकुट होता म्हणतात. आणि ती लंका म्हणजे सासऱ्यानं अन्नामध्ये ते काय गाव बनवून दिलं म्हणतात. एक असं सांगितलं जाते. आणि एक कथा अशी सांगत होते परंपरेनं, एकदा पार्वती आई साहेब नाराज झाल्यात भगवान शंकरावर. सांगितलं, देवी नाराजीचं काय कारण आहे? म्हणे काय सांगा तुम्हाला नाराजीचं कारण, तुम्हाला तर काही वाटतच नाही. म्हणे काय? अहो तुमचं लग्न झालं आता. म्हणजे तुमचं लग्न न झालं तर मग काही गरज, मग तुम्हाला घरात आल्याची काही गरज नव्हती. संट्या एकटाच कुठेही फिरत जात जाय. एकटाच होता ना, पिशवी उचलली की निघला, कुठे मुक्काम ठोकत जाय. पण आता तुमचे 2चे 4 झाले. मग
अहो बायको आहे तुम्हाला, मग घर पाहिजे नाही का? गृह पाहिजे आवश्यक. बाई म्हटलं घर पाहिजेच ना. ज्ञानेश्वरी गाथा घेऊन चौकात बसता येते, कोणी काही म्हणत नाही. बायको घेऊन चौकात बसता येत. लोक काय म्हणतात ते बरोबर दिसते का? मग गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देक स्त्रियेच्या. चिरंजीव पदात एकनाथ महाराज म्हणतात. म्हणून मी ते एक संन्यासी सांगायला ते म्हणायचे संसार चोट्टा आहे म्हणायचे. संसार कसा आहे? चोट्टा आहे. परमार्थ चोट्टा नाही. आपण कुठेही उघड्या जागेवर हे ग्रंथ घेऊन बसा, माळ घेऊन बसा, कोणी काही म्हणत नाही. पण बायको घेऊन बसता येत नाही. ते मोठी आपण त्याच्यासाठी घरच पाहिजे. घर पाहिजे आपल्याला. भगवान शंकर वळाच्या झाडाखाली राहतात. लस मोठं वळात झाडाच्या खाली राहतात. उघड्यावर कसं राह? उघड्यावर बरोबर नाही, घर बांधा. मग आता बायकोचा आग्रह म्हणून भगवान शंकरानं घर बांधलं. बोलालो विश्वकर्मा सांगितलं घर बांध बरं, बाईची लई इच्छा आहे घर बांधायची. चांगलं बांध म्हणे, तिचं मन भरलं पाहिजे असं घर बनव. आणि मग सुंदर सोन्याचं घर बनवलं. हो, सोन्याचं घर बनवलं. आणि मग आता उत्कृष्ट घर बनवलं, फार मोठं दाटं घर. आणि मग आता घर बांधल्याच्या नंतरच ते वास्तुशांती. वास्तुशांती करण्यासाठी ब्राह्मणी त्याच तोडीचं लागेल ना. सोन्याचं घर बांधलं एवढं मोठं दाटं, ब्राह्मणी तसाच लागेल ना. तर त्या काळात रावणासारखा विद्वान ब्राह्मण कोणी नव्हता म्हणतात. रावण विद्वान आहेत बरं, रावण विद्वान आहे, हुशार आहे, काही पागल माणूस नाही. काही ते आपण म्हणतो ना जटाटवी, ते काय रावणानं लिहिलं आहे कसं की जबरदस्त. हे रावणाची रचना आहे, ती विद्वान आहेत, वेदशास्त्राचं ज्ञान आहे रावणाले. रावणाले बोलावलं वास्तुशांतीसाठी. बामणाचं पूजेत कमी ध्यान होतं आणि घरावर जास्त होतं. भगवान शंकर म्हणला लागायचं अहो पूजेकडे ध्यान द्या, घराकडे मग पा. पूजेकडे ध्यान द्या. असं करू करू पूजा शेवटावर गेली. चांगली पूजा म्हणली रावणानं. पूजेनं पार्वती यायसाहेब प्रसन्न झाल्या. मग आता शेवटी काय दक्षिणा आता ठरवतात. इतके घेईन वास्तुशांतीचे. पूर्वी तसं नसते, पूजा करून टाकायची, मग घर धनीच भरपूर देऊन टाकायचा. यथेच्छ तृप्त होईपर्यंत घर देऊन टाकायचा वास्तुशांती करणाऱ्या ब्राह्मणाले. मग आता रावण काही ठरून नव्हता आला. मग महाराज दक्षिणा. आता काय कमी आहे घरी? भगवान शंकर आहेत, पार्वती आहे साहेब, अन्नपूर्ण आहे. सांगितलं तुम्ही मागाल ती दक्षिणा दे, तुमच्या मनानं दक्षिणा मागा. रावण म्हणे मग शब्दाले चूक साल बरं. हो आता सांगा, आता जे आहे ते द्या, चुपचाप घेऊन चालला जातो. आणि मी जर मागील तर मग हो हो नाही जरा जास्तच होते असं ते, पण ते असं नाही जमणार. मग नाही महाराज तुम्ही मागाल ते देऊ. मग ठीक आहे म्हणे. मग ज्या वास्तूची शांती केली म्हणे ती वास्तूच मला देऊन टाका. म्हणजे निघा दोघं बनवणार घराच्या बाहेर, तुमचं काम नाही घरात. ही लंका आजपासून माझी एका ग्रंथात असं सांगितलं जाते. कुबेरापासून हिसकावून घेतली असा उल्लेख आहे लंका. सासरा मयासूर यानं जुना किल्ला तो नवीन बनवला, सजवला आणि तीच लंका झाली असा उल्लेख येते. आणि परंपरेनं असं सांगत जाते की पार्वती आई साहेबासाठी शंकरजीनं घर बनवलं. रावण वास्तुशांतीसाठी आला आणि दक्षिणे त्यानं ते घरच मागून घेतलं, ती सोन्याची लंका. भगवान शंकर बोलले तर म्हटलं ना आपल्या नशिबात घर नाही, चाल घर बरं, आपलं झाडच बरं आहे, आपला उघड्यावर संसार बरा आहे. त्या लंकेमध्ये रावण राहायला लागला. किती पराक्रमी होता. रावणाच्या पराक्रमाचा काही अंत नाही. सगळे योद्धे हरवले रावणानं, सगळे हरवले. कोणी एक काही हरवले, काही मांडलिक केले, काही मारून टाकले. आणि एवढा उन्मत्त झाला शक्तीनं, एक दिवस कैलास पर्वतावर गेला आणि यानं कैलास पर्वत उचलला म्हणतात. हिमालयामध्ये कैलास पर्वत आहे, तिथे ऑक्सिजन लेवल पण कमी आहे म्हणतात. आणि तो कैलास पर्वत रावणानं उचलला म्हणतात, 3दा उचलला म्हणतात. उन्मत्तपणा अंगात ताकद असल्यामुळे हे काही वय असं असते, काही काही वयातले माणूस उन्मत्त होते बरं. काही गोष्टी माणसाला उन्मत्त करतात. एक तर तारुण्य माणसाला उन्मत्त बनवते.
म्हणजे कसं? तुम्ही पाय 15च्या पुढे मुलगा गेला का मुलगी गेली, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचे हावभाव कसे असतात पा, त्याच्या गाड्या उडवणं कशा चालवणं असतात पा. का ते मध आहे तारुण्याचा. तो तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी. तुम्ही पहा 35-40चे जे आहेत ना, ते मायबापासून कसे बोलतात पहा. 50चे पहा मायबापासून कसे बोलतात, 60चे पहा मायबापासून कसे बोलतात, आणि 15च्या आतले पहा मायबापासून कसे बोलतात, आणि 15च्या पुढचे मायबापासून कसे बोलतात. हो करतो, हो असेच करत राहतात. तारुण्य माणसाला उन्मत्त बनवते. ते दोष लेकराचा नाही आहे, ते त्या वयात त्याचं तेच पुढे गेला ना 35च्या पुढे आपोआप मूर्ती थंडागार होते, मग नॉर्मल जगते. तारुण्याचा मध एक आहे धनमद. ज्या पैसा जर खूप असला ना माणसाजवळ, पैशावाला माणूस नॉर्मल राहत नाही. पैशावाल्याचे कपडे, त्याच्या गोष्टी, त्याचे हात, 2 कानावर लाव. काही ढोंगण भाजी अक्कल नसते पैसे बऱ्याच पैशावाल्याले, काही कामा नाही. साहेब साहेब साहेब, भाऊ भाऊ भाऊ, दादा दादा, कुठे हरपला तर शोधून आणायचं आहे का मी नाही, पण पैसा आहे ना हो. त्याच्यामुळे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. हा पैसा जो आहे ना माणसाला नॉर्मल जगू देत नाही. म्हणजे पैसा माणसं बातच पतन करून टाकते बरं. म्हणून पैशावाल्यानं सावध जगलं पाहिजे. धनवान लोक माणसाले माणूसच समजत नाही. ज्याच्यापाशी पैसा आहे ना तो माणसाले माणूस समजत नाही. आता विषय जास्त वेळा आपला मध चालला होता. तसं आपल्या अंगात एखादी कला असल, गुण असल, हे कला गुण जे आहे ना हे माणसाला नॉर्मल जगू देत नाही. आता तुम्ही घरचे तर तुम्हाला सांगाल की हरकत नाही, चांगलं जर गाता आलं ना, का चांगलं जर वाजवता आलं ना, का चांगलं बोलता आलं ना, त्या गायकाचे डोळे पाहायचे तर हळच आवाज दे, अजून दे, मूर्ती वाजवून अडीच काळ डोळे करते का फेकून मारतं बा. आणि या हे गुणवान असतात, यांच्याजवळ कला आहे. आणि यांना जर आपण थोडंसं ब्रेक लावला, रोकलं, टोकलं ना, बापरे अलगच काम आहे ते. का मध, कलेचा मध आहे तो नॉर्मल जगत नाही. कला पचवता पण आली पाहिजे. या जगात करोडोमध्ये लोकसंख्या आहे हो, आणि किती लोकांपाशी कला आहे सांगा बरं, गायनाची वाजवण्याची. फार मोजक्या लोकांना गाता वाजवता येते, कधी कधी प्रयत्न करूनही ते जमत नाही. कला माणसाला पचवता आली पाहिजे. कला लोकाले टेन्शन देण्यासाठी नसते. कला नावाची बहीण आहे बरं. एका गावात माझे कीर्तन होतं, तो माग म्हणता चुकला, रूपपादालोचनेच म्हणालो, रूपपादालोचनेच चालू होतं, सुख झाले हो म्हणणं चालू होतं, तो चुकला. आणि माझं म्हणणं पूर्ण झालं नाही, चुकला तो. तर मी फक्त असा हात केला, असा हात केला, असा हात फक्त तोंडानं तर म्हणणं चालू होतं, हात केला की त्यानं माईक उचलला आणि दुसऱ्या पैसे देऊन टाकला. ठीक आहे बाबा, नको माईक करू म्हणून, पण मग ज्याले म्हणता येते त्याच्या पुढे तर ठेव, ज्याले अजिबात म्हणता येते त्याच्या पुढे माईक ठेवून दिला. आता मी तर पहिले सर्किट मारा जाऊ, आता जरा शांत होऊ राहिलो जरासा, आता नॉर्मल. तर मी म्हटलं भाऊ आता जरासं मग आता ते बरं तू मग आता त्यानं माईक बाजूने केला, माय ध्यानच नाही. तर मागं कोणी म्हणूच नाही राहिला. मग ते मागं म्हणायला कोणी, आता बाकीचे तर नुसते शो पीस उभे होते तसे. अरे मागं कोणी म्हणाल तू गायन करायला आहेस ना, म्हटलं बरं तू गायन करायला आहेस, माईक घे. तर ते 4 खेप त्यानं इकडे तिकडे लोटपाट केला माईक. आता ते चालू मध्ये मग डोकं जागावर राहत नाही ना, माणसाचा फोकस दुसरे मारला, रोजाना आहेस नाही रे तू. आता ते पैशाने आला नव्हता, तुझी पंचायत फक्त इतकी झाली. म्हटलं रोजाना आहेस ना तू, मग तू ड्युटी कर ना, तुला समजत नाही काय कर. ते नव्हता आला पैशानं त्या दिवशी, तो फुकटच होता त्या दिवशी. अरे तसं म्हटलं की त्याने टाळच ठेवून दिला डायरेक्ट. रामकृष्ण टाळ टेकवत कन करत, दुसरा गाणाराच नाही बरं, एकटाच गाणारा मंडपाच्या बाहेर राहा रे. भजन पण रूप वाहत तसंच बंद पडलं. माहिती लक्षच करा, फालतूच बोललो बा विनाकारण. कारण शेवटी मग आपणच दिसतो नजरेवर, महाराजच बोलते. मग मी डोळे बंद केले 1 मिनिटासाठी, थोडंसं स्वतःला सावरलं आणि डोळे बंद करून त्या मृदंग म्हटलं ताक बरं थाप.
घेऊ ऍडजस्ट करून मग आता नाही गायक तर नाही गायक आपण घेऊ ऍडजस्ट करून थाप टाक तर त्यानं कणिक काढून मृदंग उभा केला होता. अरे मला थाप टाक डोळे उघडले तर मृदंग उभा केला म्हणजे मला जावं लागते. आता काय म्हणा माझ्या सोबती गेला म्हणजे मला जावं लागते. ठीक आहे जाय मग आता आणा खुर्ची प्रवचन करू आपण. मग तो अपमान माया नाही का, तो अपमान आहे का कीर्तन करायचा नाही, तो अपमान त्या व्यासपीठाचा आहे. गुन्हा कोणाचाही असो, गुन्हा कोणाचाही असो ना. मग आता खरं सांगा, देवाना पहिले कला दिली, देवाना पहिले गुण दिला आणि याचा जर आपल्याकडून दुरुपयोग झाला तर कोणती गती भेटेल बरं, काय होईल बरं, आपलं भयानक काम आहे. म्हणून देवाले म्हणाव मला निर्गुण निराकार बनव, मला काहीच नको येऊ देऊ, म्हणजे उन्मत्तपणा याचं काम नाही. विषय काय झाला आपला, कला माणसाले मद आणते. तारुण्य, धन, पद, कला, शक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी रावणाजवळ होत्या. तारुण्य होतं रावणाजवळ, कला होती, विद्वत्ता होती, शक्ती होती, सगळं होतं रावणाजवळ. घरच सोन्याचं होतं आणि मग रावण उन्मत्त होऊन फिरत होता, जिकडे तिकडे उन्मत्त होऊन फिरायचा. बापरे, रावणाच्या उन्मत्तपणाच्या भरपूर गोष्टी सांगितल्या जातात. पण आता या लोकांचा लय ठिकाणी पान उतारा होते बरं, पण हे लोक काही सुधरत लय जागर घमंडी लोकांचा जागोजागी पान उतारा होते, पण काय करावं ह्याच्यातून शिकत नाहीत काही. आता रावण असा फिरायला लागला होता, याचा पान उतारा किती किती जागा झाला पहा. मग आता इतका बलवान, हा गेला बळीराजाकडे. अय बळी, काय चाल महासंग युद्ध कर. बळीराजा आपल्या पत्नीसोबत ते चौसर खेळून आले होते. चौसर समजते का, ते लंब्या लंब्या त्याच्यावर हे असतात. आता ते लहान लेकराचे आहेत ते टिंब्याचे, ते अशा गोट्या त्या अशा टाकतात ते लेकरं, एकच का असते ते. तर ते चौसर फाशे टाकून आले होते, दोघं नवऱ्यावर खेळून आले होते. तर हा आला तिथे दोघा नवऱ्याच्या मधात. अय उन्मत्तच होता ना, आपला इम्प्रेशन ना आला म्हणे, अय अय बली चाल माझ्यासोबत युद्ध कर. बळीराजा म्हणे, अरे आता बायकोसोबत बसेल तिचंही मन आहे तर एवढा डाव पूर्ण होते. असा कसा डाव पूर्ण होते, चाल महासंघ युद्ध कर. मी का रिकामा युद्ध का तुले, म्हणजे पुढच्या गावात जायचं आहे, चाल महासंघ युद्ध कर. ऐकच नाही त्याचं सुरूच. तर ते फाशे टाकताना एक फासा असा उडला आणि असा खाली पडला असा. हे थोडेसे वर बसवले होते ना, मग बळीराजा पण असं कर, तेवढा फासा उचल आणि आणून दे, मग आपण युद्ध करू. म्हणजे दिल्यावर युद्धाला उभा राहायचे म्हणे. हो, ते फासा उचला लागला, ते चौसरातला फासा त्या रावणाकडून उचले, परेशान झाला. 20 हाताने त्यानं ते फासा उचलणं सुरू केलं. ते फासाच त्याने उचलेच नाही, कटवून गेला, घामाजोग झाला, परेशान झाला. एक फासा उचले नाही त्याले, मग घामा उचलेच नाही, घामाजोग झाला, उभा राहिला, घाम घेऊन पुसला. राम राम येतो म्हणे मी. अरे युद्ध करत नाही काय, नाही काही गरज नाही, तुम्ही चालल्या तुमच्या डावात काही विक्षेप करत नाही. रावण विचार करू लागला, याचा फासा उचलल्या गेला नाही, याच्यासोबत युद्धात काय टिकणार आपण सांगा. हे उन्मत्तपणा केवढा मोठा अपमान आहे रावणाचा, सांगा बरं. अपमानच आहे की नाही. बर, हा गेला बालीपाशी. ओय बाली, असं म्हणतात की तू लयच पराक्रमी आहेस, चाल माझ्यासोबत युद्ध कर. आता ते बाली जे होता त्यावेळेस ते बाली जाय ना, रोज 7 समुद्र स्नानासाठी जात जाय रोज. सुग्रीवाचा जो बाली, त्याचा नियम होता, समुद्र स्नानाचा त्याचा नियम होता, आणि रोज 7 समुद्राचं स्नान करून तो यायचा म्हणतात. आणि तो चालला नियमासाठी, आणि हा आळवा आला. अय ऐक, अय तुला सांगितलं ना, ऐक, चाल माझ्यासोबत युद्ध कर. बाली आता काय, बालीला डेंजर होता तो, काही ना साधू होता का, तो खतरनाक माणूस. त्याला आलं टेन्शन, युद्ध कर. धरलं बा रावणाले असं आणि ठेवलं बगलीत. असं त्याला बगलीत घालून 7 समुद्राच्या आंघोळा करून आला बाली. रावण परेशान, त्याला बाहेरही निघताय नाही, बगलीचाही वास खरा. परेशान झाला बिचारा, आणि इतकं त्याला घरी आणलं. आणि मुलगा झाला होता अंगद.
आता याला 10 तोंड होतेत ना, तर हे खेळणं झालं तर खेळण्यासारखं बरं वाटत आहे. त्याला त्या बालीच्या झोक्यावर लटकवलं, त्या अंगाताच्या झोक्यावर लटकवलं. अंगाता तर लहान होता ना, पाळण्यातच होता ते. त्या लहान लेकाला बरं वाटून त्या पाळण्यात त्याला लटकवलं, उलट लटकवलं. याचे पाय बांधले तर याची मुंडकी खाली. मग अंगद म्हणते मुकाबासरे रावणा पोळी शिष्य जर देवाचा, तू सांगू नको काही, मी मुतो तर त्या तोंडावर ओळख जाय म्हणतात. तू काय मला शिकवतो. उन्मत्त माणसाची पाक कशी चिरते. याचं बरेचदा असं गेलं. असाच हा एकदा गेला अयोध्येत गेला. अयोध्येत रघुराजा राज्य करत होता. या रघुराजाचे अजाचे दशरथ आणि दशरथाचे प्रभुराम. तर रघुराजा आणि राज्य करत होता. मोठे धर्म, इतके पुण्य, काय म्हणते पुण्य श्लोक होते म्हणतात का, इतकं जबरदस्त जीवन होतं यांचं की हा सूर्यवंश होता बरं, पण रघुराजाचं जीवन इतकं उज्ज्वल होतं, एवढा पराक्रम सोज्वळ होता. त्याचा परिणाम सूर्यवंशाचं नाव बदललं, तो रघुवंश झाला. आपण म्हणतो ना, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय परी बचन न जाए. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला जा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रघुकुल रीत सदा चली आई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्राण जाय परी बचन न जाई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पवन सुत हनुमान की जय. आता हे रघुराजाच्या बद्दल बऱ्याच कथा आहेत रावणासोबतच्या. आता जरा असं अभ्यास करत नाही, लिहून ठेवत नाही, म्हणजे जरा आता सोड जर आहे. कथा सांगतो मी रावणाची कशी फजिती झाली रघुराजासोबत. थोडंसं फक्त कमी जास्त होईल, थोडंसं काही ध्यानात आहे, काही भुललो मी. काय झालं, रघुराजाजवळ जेव्हा हा रावण गेला ना युद्धाच्या अपेक्षेनं, आपल्या घमेंडीत नाही, तर रघुराजा पूजा करत बसला होता. पूजा, आता ती पूजा होती शास्त्रोक्त पूजा होती बरं. म्हणजे ते आचमन घेणं, ते 12 ठिकाण, ते सगळी अशी पूजा होती. मग आता मग ते म्हणे मला युद्ध करायचं. तर रघुराजानं कोण आलं की ही पूजा होऊ दे, मग करतो त्याचं युद्ध. तो बसला बाजूनं. आता रावण कटायला, आणि रावण हुशार होता ना, ज्ञाता होता, त्याला सगळं पूजा विधी सगळा माहित होता. ते पूजा चालू असता काय झालं माहित आहे का, पूजा चालू असताना त्या पूजेच्या अर्ध्या मधात रघुराजानं कधी पाण्यात हात बुडवला. असा हात बुडवला ना, असं पाणी फेकलं. असं हात बुडवला, पाणी फेकलं. असं रावण विचार करू लागला, ही कोणती पूजा आहे. पूजेत नाही असा पाण्यात हात बुडवून असं पाणी फेकणं, हे तर कुठे पूजेत नाही. यानं पूजा कुठे शिकली. जे म्या शास्त्रानुसार पूजा पाहिलाय ते सगळी पूजा तर अशा पद्धत नाही. पाणी फेकाचा विषय कुठेच नाही. यानं चालू पूजेत पाणी कसं काय फेकलं. आपण परेशान. पूजा उरकली, बरं चाल युद्ध करायचं का म्हणे. ते म्हणे युद्ध मग करू म्हणे, पण तू पूजा करत बसला होता ना म्हणे. हो, तर पूजा करता करता मधात असं पाणी फेकलं म्हणे. हे तर कुठे शास्त्रात लिहिलं नाही. हे तर पाणी कसं काय फेकलं हे मधात नाही. मग रघुराजा म्हणे ते पूजेतलं नव्हतं म्हणे. मग एक ब्राह्मण त्याची गाय, पण त्याची गाय धरली म्हणे एका वाघानं. वाघ आता त्या गायीला मारणार आहे. त्या ब्राह्मणानं पाहिलं, आणि त्या ब्राह्मणानं आवाज दिला, हे रघु महाराज धावा तुम्ही, हा वाघ माझी गाय खाणार आहे. त्यानं तिथून आवाज दिला, आणि रघु महाराजांनी पूजा करू लागली. तर ते म्हणे त्याची गाय खाणार होता म्हणे वाघ. आता मी पूजेतून उठून जाणं बरोबर नाही त्याच्या गायली वाचवसाठी. मग मी काय केलं म्हणे, असं पाणी धरून असं फेकलं म्हणे, आणि त्याच्या गायीचं रक्षण केलं. हा असं कुठे असते पण
इथून पाणी फेकलं आणि तिकडे वाघ मारला. हा मला नाही पटत. म्हणे पाहून ये. पाहून ये म्हणजे तुले जर मी सांगितलं ना वाघ मारला, तुले जर पटत नसेल तर पाहून ये. रावण म्हणे एकदा पाहूनच यावं. खरी गोष्ट आहे का? मग कोण्या गावले? मग आमक्या गावले. इथून 100 किलोमीटरवरचं गाव. तिथून रावण गेला टोले घेत. त्या गावात त्या बामणाचं घर पाहिलं आणि त्या बामणाला विचारलं, का रे ते पायटी बाई तू गाय वाघ खाणार होता का? म्हणे हो. मग खाल्ली का? म्हणे नाही. काऊन नाही खाल्ली? मी रघु महाराजाला आवाज दिली म्हणे आमच्या, आणि लगेच त्यानं तिकून हे सोडलं म्हणे की वाघ मरून गेला म्हणे. हे बा वाघ मरून पळलाय म्हणे. रावण जाऊन झाला. अरे राम राम, पाणी फेकते इथून तर तिकडे वाघ मारते. रावण परेशान झाला. आला बरोबर युद्धासाठी. आला युद्धासाठी, उन्मत्त होता ना. एवढा त्याला डेमो देऊनही ते काही सावरल्या गेला. युद्धासाठी आला युद्धासाठी. तिथं काय केलं, शरोईच्या काठावर जे आहे ना, शरोईच्या काठावर रघुराजानं काय केलं, एक चित्र बनवलं वाळूवर. हातानंच वाळूवर असं चित्र काढलं असं. म्हणे का रे? म्हणे हो गेलतो मी. हो खरे मेला म्हणे वागते गाय वाचून. चल मा संग युद्ध कर. युद्ध कर लागते. हो बरं बरं बरं. पण तुझी तयारी आहे पुरी युद्धाबिद्धाची? मग म्हणजे सांगितलं नाही. पुरी तयारी आहे म्हणे. ते चित्र काढलं होतं ना, त्या चित्रातला ते वाळूवर काढलेलं चित्र, त्या चित्रातला एक कोपरा पुसला फक्त. असा चित्र पुरं काढलं होतं, त्याचा एक कोपरा पुसला रघुराजानं. एक कोपरा पुसून टाकला त्याचा. म्हणे बस झाला का इतके नुकसान का अजून करावं लागते? कायचं नुकसान? म्हणे तुझे भरपूर अजून युद्धाला सुरुवात झाली नाही पण तुझे नुकसान लय झालं. म्हणे हा कायचं नुकसान झालं? म्हणे तुझे जे शहर आहे ना म्हणे लंका, त्याच्यातला एक एरिया गायब झाला म्हणे. पाय आता भले काही तुला वेळ लागत नाही. मोसा कसा गायब झाला? तू जाऊन पाय ना, तुला खोटं पटत नाही तर. तुझ्या लंकेतला एक भाग पुरा खतम झाला. तू काही सांगशील, जाऊन पहा. नाही तू नाही पटलं वापस येऊ. मी कुठे पोहून चाललो? माझ्या गावाच आहे द्यायला पण वापस ये. रावण गेला, जाऊन पाहिलं तर लंकेचा पुरा एक एरिया खतम झाला होता. आला वापस. पण तू कसं काय केलं? म्हणजे आपल्याला काही लय कर लागत नाही. हे पुऱ्या लंकेचं चित्र आहे म्हणे. आता ज्या ज्या चित्रावर मी हात फिरवीन ते खतम होऊन जाईल म्हणे. मग करायचं काय युद्ध? म्हणे जे जातो घरी. म्हणजे साधारण होता बरं रावण, पण त्याचा उन्मत्तपणामुळे पहा त्याचा किती वेळ झालं. तरी त्याला रघुराजाचं लय टेन्शन आलं. बरं याचं काही ना काही कराच लागते. काय करावं? तर तो एक दिवस तर तो बहादर त्यानं रघुराजाचं रूप घेतलं. याच्या बायकोचं शील भ्रष्ट करून टाकतो म्हणे. रघुराजाच्या बायको, तिचं नाव होतं मंगला. म्हणे हिचं शील भ्रष्ट करून टाकतो म्हणे. मग कसा हे करील म्हणे. मग आला रघुराजाचं रूप घेऊन रावण. आता ती रघुराजाचीच बायको होती. या झालं काय रावणा कुणीकडे मारला चक्कर, तो होता रघुराजाच्या रूपात. काय रावणा म्हटलं की जो पयाला डबल अयोध्येतच आला नाही. म्हणून रावणाच्या काळात सगळ्या पृथ्वीवर रावणाचं राज्य होतं. पृथ्वीवरच नाही, सगळ्या त्रैलोक्यात. पण काही जागा सुटल्या होत्या. कोणकोणत्या जागा सुटल्या? एक ही अयोध्या सुटली होती. जिथपर्यंत अयोध्येचं राज्य आहे ना, तिकडे रावणानं जायची कधी हिंमत केली नाही. तिकडे ते बालीची किष्किंधा सुटली होती, तिकडे पण नाही. एकदा आलो वाचून डबल जात नाही आता तिकडे. पुन्हा तो सहस्रार्जुन ज्याला 1000 हात होते, तिकडे गेला नाही तो. रावण एक दिवस संध्या करासाठी बसला. संध्याकाळी थोडीशी संध्या करत असतात. संध्याकाळच्या वेळेस शिरूड उठताना ते ब्राह्मण लोक करतात, ते जसं आपण हरिपाठ करतो तसं करतात. आणि त्या टाइमला हा सहस्रार्जुन आपल्या 1000 बायका संग नदीवर स्नानासाठी आला. पाणी कमी होतं. 1000 बायका पाण्यात उतरल्या. बायका संग हा उतरला. पाणी कमी होतं त्या नदीतनी. म्हणजे असं जसं म्हणा तेवढं पाणी नव्हतं. त्या बाया म्हणे का एवढ्या हौशीनं आलो म्हणे पाण्यात इकडे पोहायसाठी, आणि पाणी नाही म्हणे बरोबर. थोडंसं पाणी जरा जास्त पाहिजे होतं. तर सहस्रार्जुनानं काय केलं होतं, आपल्या 1000 हातानं तो नदीचा प्रवाह, धरणाची भीत कशी असते, बांध घातला हातानं त्या नदीले. आणि येणारं पाणी थांबत गेलं. पाण्याचा प्रवाह पातळी वाढली आणि त्या बाया सगळ्या तिथे आंघोळ करू लागल्या. मग त्या बाया संग हा रावण काठावर बसला होता संध्या करत.
तर त्याच्या गेलं नाका तोंडात बंद डोळे बंद गेलते ना, थोडंसं ध्यान लावून बसला असा, पाण्याची पातळी वाढली, त्याच्या गेलं नाकात पाणी. आता एवढा उग्गीर माणूस, एवढा बलवान माणूस, शक्तिशाली म्हणून त्याच्या नाकात पाणी घातलं. कोण आहे म्हणून उठून उभा राहिला, त्याची संध्या भंग केली ना, सहस्रार्जुन दिसला. गेला सहस्रार्जुनाच्या अंगावर. सहस्रार्जुन म्हण इतक्यानं ती जिरली नाही का म्हण, हा इतक्या तर समजून घेऊन चालला जाय. तर तिकडे पण यानं काही तो एरिया त्यानं सोडून दिला होता. आणि असे काही एरिये जे आहेत त्या रावणानं सोडले होते. बाकी सगळ्या त्रैलोक्यात या रावणाचं राज्य होतं. एकदा उन्मत्तपणामध्ये हा गेला कैलासात, आणि त्या उन्मत्तपणा त्यानं कैलास परत उचलला. मुळापासून तो कैलास परत उचलला आहे. भगवान शंकर जे त्याच्यावर बसेल आहेत त्यांच्या सहित उचललाय त्यांना हा पर्वत, हा धरला वर. आता विनाकारणच ना, काही गरज आहे, घर आहे ते भगवान शंकराचं. आता घरच उचललं सांगा आज उद्यापासून, नाही का माणसाला टेन्शन आहे. भगवान शंकरची मुख्य पार्वती कोण आहे म्हणे उचलणार, हे काय आहे सांगितलं, रावण आहे म्हणे. म्हणे काय आहे, मग आपल्या शक्तीचं प्रदर्शन तो करू लागला. मग एवढी त्या अंगात ताकद आहे का. तर भगवान शंकरानं आपलं जे पायाचा अंगठा जे आहे त्या पर्वतावर असा टेकवला, तो दाबला खाली, त्याच्यामुळे तो पर्वत खाली आला. आणि त्या पर्वताच्या खाली रावणाचे हात चिरडल्या गेले, हात दबले, त्याला काही निघे नाहीत. आणि जो त्यानं आकात सुरू रडणं, आरोया आणि किरोया सुरू केल्या, त्या रावणाच्या रडण्याच्या आवाजानं म्हणतात, आरोळ्यानं म्हणतात, त्रैलोक्य कंपायमान झालं. एकनाथ महाराज म्हणतात, तुवा केला दीर्घ रव दारुण, त्रैलोक्य झाले कंपायमान. त्या रडण्यानं त्रैलोक्य थर 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 असं हालायला लागलं. भूकंप होते का असं वाटायला लागलं. सगळ्याच्या लोकांना कानात बोटं घातले, इतका भयानक तो आवाज होता. आणि या रावणाच्या आरोयानं लोक आपोआपच रडायला लागले म्हणतात. आणि मग यानं जेव्हा क्षमा मागितली भगवान शंकराची, तेव्हा जे आहेत भगवान शंकराने त्याचे हात मोकळे केले, यानं कैलास परत खाली टेकवला. म्हणून त्याचं नाव रावण असं झालं. तस्मात तुझे नाव रावण, देव यक्षगण म्हणतील. यानं जोरात हा रडला होता ना, जोरानं रडणारा म्हणून रावण. एक अर्थ असा होते, आणि एक अर्थ असा सांगेलाय, हा रावण जिथे जिथे जायचा तिथे तिथे त्या त्या भागातले लोक पहिलेच रडणं सुरू करून द्यायचे. तर म्हणून याचं नाव रोदनाथ रावण. हा लोकांना रडवणारा तो रावण. म्हणजे आता जसे आपले आमदार, खासदार, मंत्री हे दौऱ्यावर जातात ना, दौऱ्यावर. रावणाचा दौरा ज्या भागात असला, उद्या रावण आपल्या भागात येणार आहे की लोकांची लघवी संडास बंद होऊन जात जाय, नाही तर लगेच होऊन जात जाय. बस तो येणार आहे म्हणजे आफत आहे, म्हणजे आफतच होता. हा लोकांना सुखानं जगू देत, टॅक्स वसूल करायचा लोकांकडून हा लोयच भारी होता. जिथे जाईल तिथे लोकांना रडवायचा. म्हणून रोदनाथ लोकाले रडवत होता, म्हणून त्याचं नाव रावण असं ठेवल्या गेलं. तस्मात तुझे नाव रावण. बापरे, काय ऐश्वर होतं रावणाचं. रावणाच्या ऐश्वर्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेत केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज असे आहेत, ते कोणाचंच, तुकाराम महाराजांना कोणालाच मोठेपणा दिलं नाही. तुकाराम महाराजच्या गाथेत आपली एक सत्याची पत्रिका असते 2 पानाची, एकच फ्लॅक्स असते फक्त. बापा बापा इतके नाव असतात, इतके नाव असतात, अमक्याचं ढमक्याचं टमक्याचं फलाण्याचं. एका पेजवर इतके संसारिकाचे नाव असतात, इतके नाव असतात. आपली सारी लोकांच्या नावानंच पत्रिका भरेल असते. आणि तुकाराम महाराजचा गाथा 4000 अभंगाचा गाथा आहे, कोणाचं नाव घेतलं नाही महाराज. नाही 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 नाही. गाथा जर वाचला ना महाराजच्या गाथेमध्ये मोजक्या लोकांचे नाव दिसतील. आणि नावही किती शॉर्टकट. अधिकारी लोक पण त्याचं नाव लंबलचक नाही. माननीय, परमपूज्य, हरिभक्तीपरायण, गुरुवर्य, इतकं लंब नाही, सारखं
गाथेत नावं नाहीत कोणाची घेतली तुकाराम महाराजांना. काय शिकण्यासारखी गोष्ट आहे. कोणाचं नाव नाही घेतलं. आता तुकोबार आहे त्या काळात कोण नशीन का मोठं सांगा बरं. पण ज्ञानेश्वर महाराजही ज्ञानेश्वर महाराजाला गुरु मानतात, आपलं आराध्य मानतात तुकोबार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजचं इतकं वर्णन नाही केलं जितकं डिटेल वर्णन रावणाचं करेल आहे. जितकं वर्णन रावणाचं केलं नाही इतकं ज्ञानेश्वर महाराजही केलं नाही तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज म्हणतात, मग आता हा अभंग आपण दोह्यासारखाच म्हणू. आता तुम्ही फक्त ऐका, जे वाटलं पाहिजे रामायण आहे म्हणून. काशीनाथ रामायण वाटलं पाहिजे. तर ऐकत नाही म्हणत ते वाजवणारे बजावणारे सारेच बसवले असते त्यानं. अरे पाषाण परीस भूमीच्या पुनद वंशाचा संबंध धातयाचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाडा राक्षसाचा. समुदाय गाडा राक्षसाचा. 14 चौकड्या आयुष्य गणना बंधू वर्ग जाना कुंभकर्ण. 80 सहस्र जया सुंदर कामिनी माझी मुखरणी मंदोदरी. माझी मुखरणी मंदोदरी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. शुद्ध कांचनाची 7 कोटी. पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी मुख्य पुत्र हारी इंद्र आणि. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रावणाचं ऐश्वर्य मांडलं तुकाराम महाराजांनी. पाषाण परीस भूमीच्या पुनद वंशाचा संबंध धातयाचा. कुळ पाहिजे म्हणतात मोठं. कुलवान पाहिजे ना माणूस. कुळ चांगलं पाहिजे म्हणतात. आणि याचं कुळ कोणतं होतं, याचा वंश कुठून आला होता. वंशाचा संबंध धातयाचा. ब्रह्मदेवाच्या वंशात जन्माला आला होता हा. ब्रह्मदेव म्हणजे केवढी मोठी हस्ती आहे. ब्रह्मदेवाचे पुलस्त्य, पुलस्त्याचे विश्रवान, विश्रवाचा रावण म्हणजे उज्ज्वल वंशातले जन्म. वंश चांगला होता. आणि मग जिथे राहणं आहे, जिथे राहतो ना तो, तर तिथली जमीन, तिथले दगड परीस होते म्हणतात. सोनं बनवणारे गोटे होते म्हणतात. त्याच्या गावात भूमी जाबू नद, जाबू नद नावाचं एक सोन आहे. आता हे बनते कसं, हे चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं होतं पण महाराजांना लिहून ठेवलं नाही ते. जाबू नद म्हणजे जांभळापासून एक सोनं बनते. ते कसं बनते, काय होते ते असं एक त्याचं चिंतन आहे, मी ते लिहून ठेवलं नाही. तर याच्या हे ज्या गावात रावण राहते ना, तिथली जी जमीन होती भूमी, ते सोन्यासारखी होती म्हणतात. आपल्या सोन्यासारखी नाही, जाबू नद नावाच्या सोन्यासारखी होती म्हणतात जमीन. आणि दगड परीस लोखंडाचं सोनं करणारे गोटे होते म्हणजे त्या गावातली. बरं बरं बरं. गाव सोनियाची पुरी. पुरी म्हणजे गाव. गाव सोन्याचं गाव होतं म्हणतात. बर. समुद्राचा वेढा. आणि गावाला संरक्षण पाहिजे ना, तर मग संरक्षण काय होतं, गावाच्या भोवती समुद्र होता. आता कोणाला गावात जर जायचं असेल तर पुरा समुद्र क्रॉस करून जायला लागलं. म्हणजे गाव कसं होतं, त्याला सुरक्षित गाव होतं. असं म्हणतात की आपला भारत सुरक्षित आहे. म्हणतात बरं. एका बाजूने हिमालय आणि बाकीच्या 3 बाजूने काय, एका बाजूने हिमालय आहे आणि 3ही बाजूने समुद्र आहे. तरी अतिरेकी कुठून घुसतात काय माहिती. त्या एका हिमालय आहे ना, त्या किती थंडी आहे, बर्फ, त्याच्यातून येतात बिचारे. काय आफत आहे आता. पण इतकी सुरक्षा होती मला. समुद्राचा वेढा. पुन्हा
लंकेतनी घर किती होते पा? लंकेतनी 5 लाख घर दगडाचे होते तर, 7 लाख घर विटाचे होते तर, 1 कोटी घर काशाचे होते तर, 1 कोटी तांब्याचे होते तर, आणि प्युअर सोन्याचे 7 कोटी होते तर. मग किती झाला पुरा हिशोब आता? इतके घर होते त्याच्या गावात. शुद्ध कांचनाची 7 कोटी. आपल्या घरात सोनं असते. आता तर म्हणतात घरातही ठेवा चालत नाही, बँकेत नेऊन ठेवा म्हणतात. जास्त घरात ठेवा चालत नाही ना आता. त्याचं घरच सोन्याचं होतं म्हणतात. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. आणि त्याच्या गावात सगळे राक्षस. कसे होते? गाढे. असे राक्षस नाही हवेनच पडतील चक्कर, नाही नाही, गाढे, बलवान, धिप्पाट, भारदस्त, पराक्रमी, अस्त्र शस्त्रात निपुण, असे गाढे राक्षस. 2-4 दहा नाही, अफाट असुर होते म्हणतात. मग आता वंश ब्रह्मदेवाचा, गाव सोन्याचं, संरक्षण समुद्राचं, अमाप राक्षस, आणि इतकं सगळं. आयुष्य किती होतं? 14 चौकड्या आयुष्य गणना. 14 चौकडे आयुष्य होतं. म्हणजे किती? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, याला 1 चौकडी म्हणतात. याले काय म्हणतात? 1 चौकडी. आणि हे 4 युग 14 खे फिरतील इतकं त्याला आयुष्य. 14 चौकड्या. केवढं आयुष्य झालं सांगा बरं. हे आयुष्य एवढं मोठं आयुष्य. भाऊ कसे होते? हे भाऊ धुरा कोरणारे होते. कौतुंच भाऊ धुरा कोरते म्हणतात. हातभऱ्यासाठी भांडणं करते म्हणतात. असे भाऊ होते का? बंधू वर्ग जाना कुंभकर्ण. कुंभकर्णासारखा भाऊ होता म्हणतात. बिभीषणाचं नाव नाही घेतलं बरं, कारण तो बिचारा रामकृष्णरीवाला होता ना, मजबूत माणूस सांगितला. कुंभकर्ण. आता तुम्हाला कुंभकर्णाबद्दल काय सांगावं आता? असं म्हणतात कुंभकर्ण समुद्रात जर उभा राहिला ना, कुठे? समुद्रात. समुद्राची खोली समजते का काय किती आहे? आज लोक समुद्र किती खोल आहे अजून याचं माप निघलं नाही. शेवटापर्यंत कोणी गेलं नाही समुद्राच्या. आणि त्या समुद्रात जर हा कुंभकर्ण उभा राहिला ना, तर समुद्राचं पाणी त्याच्या घोट्या इतकं यायचं. असा भाऊ होता म्हणतात. घोट्या इतकं पाणी भक्त. काय वीर, केवढा योद्धा असेल सांगा बरं तो. त्याला उठवाच्या वेळेस त्याच्या अंगावर हत्ती फिरवले होते म्हणतात. 1 हत्ती नाही हो, हत्ती उंट फिरवले. एक विनोद सांग. अतिशयोक्ती अलंकार आहे तो. अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून सांगतात. एक न्हावी हजामत करासाठी बसला. कुंभकर्णाची ते दाढी कटिंग करासाठी बसला. झालं असं ते. मग आता दाढी बिळी झाली, मग ते नाकातले केस कापायचे. ते नाकातले केस कापासाठी गेला आणि तितक्या त्याने घेतला श्वास कुंभकर्णानं. ते कैची गेली आत. आता जुना काळ, नाव्यापाशी एकच कैची, पण ती गेली आतमध्ये. श्वासासंग कैची गेली. आता कैची गेली, आता काय करा? दुसऱ्या श्वासासंग हात गेला कैची आणण्यासाठी, आणि त्याच्या हात जाऊन कैची शोधू लागला. कुंभकर्ण हात जाऊन कैची शोधायला लागला. तर मग आतमध्ये तिकून एक दुसरा भेटला म्हणतात. राम 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 राम. का हो कोणीकडे? तो नावे म्हण राजा, मी बसलो म्हणे ते दाढी कटिंग करायसाठी राजा, आणि ते काय करावं ते नाकातले कसं कापता कापता मग कैचीच आत आली म्हणे. तर ती आणासाठी आलो म्हणे. कैची गेली म्हणे, आली म्हणे आतमध्ये पडली. ते कैची घ्यायसाठी आलो म्हणे. ते म्हणे चाल वापस म्हणे. कहून? माये 1000 उंट नाकात गायब झाले म्हणे. याच्या महिन्याभरापासून पोर आलो म्हणे. 1000 उंट महिन्याभरापासून सापडलं नाही. तू कैची चल वापस चाल, काही मजा नाही इथे. आता हे गेलं म्हणे. आता सांगा तो केवढा. आता हे अलंकार आहे अतिशयोक्ती. एवढा तो बंधू वर्ग जाना कुंभकर्ण. केवढा मोठा योद्धा होता. रावणाचं ऐश्वर आहे 80 सहस्रदया सुंदर कामिनी. कामिनी म्हणजे पत्नी. किती बायका होत्या आता? 80,000. बापा बापा, 80,000. लोक हिशोब लावतात. 100 वर्षाच्या आयुष्यात 80,000 कॅल्क्युलेटर लावतात. तर हे 100 वर्षाचा नव्हता ना,
14 चौकड्या आयुष्य गणना. याचं आयुष्य केवढं होतं, तितक्या वर्षात 80,000 नाही अजूनही चालल्या असत्या, कारण आयुष्यच फार मोठं होतं ना. आणि कोणत्याही नाही आणल्या, झिपऱ्यान टिपऱ्यान शेमळ्या नाकाच्या बोबड्या होटाच्या झिपऱ्या केसाच्या चिपळ्या डोळ्याच्या नाही जमा केल्या आता. सुंदर 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 हा कामिनी म्हणतात. त्यानं निवडून निवडून आणल्या. ज्या भागात गेला चांगली दिसली का बस उचलून आणली, बस अशा उचलून उचलून घेऊन आला तो. अशा किती 80,000. हनुमंतराय कन्फ्यूज झाले तिथं. सीतेच्या शोधासाठी जेव्हा लंकेत जातात, पण अर्धरात्री जेव्हा सीताई साहेबाला शोधू लागले की कुठे असेल म्हणून, तर यांना वाटलं रामप्रभू इतके सुंदर आहेत तर रामाची सीता तितकीच सुंदर असेल ना. मग आता दुसऱ्यात फोटो बिटो तर काही नव्हता त्यावेळेस. मग आता अंदाजे शोधाचं होतं, जी सुंदर आहे ती सीता, जी सुंदर आहे सीता. निघला पाहत सुंदर बाया, सुंदर असेल ती सीता. तर ज्या महलात जायचा ना रावणाच्या, आता त्या 80,000 बायाचे 80,000 महल सोन्याचे, त्या महलात ती बाई पाहिली, बाबा बाबा इतकी सुंदर आहे, मग हीच सीता आहे. कन्फ्यूज झाला. पण मग ही तर खुश दिसते. नाही नाही, सीताई साहेब काय खुश असतील रामासोबत? नाही नाही, ही सुंदर आहे पण खुश आहे म्हणजे सीता नाही. दुसऱ्या महलात हा ती तिच्या हिच्यापेक्षाही सुंदर, बापरे आता ही सीता आहेच, पण ही तर कच्चून हाणू लागली. नवरा जवळ नाही तर ही जेवलेली भाकर भकल का? नाही नाही, सुंदर आहे पण मग इतकी टाईट जेवलेली म्हणजे नाही 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 नाही, ही नाही. एक एक महल फिरले. रावणाच्या प्रत्येक बायकोले पाहिल्यावर हनुमंताला वाटलं की इतकी सुंदर आहे म्हणजे हीच सीताची आहे. विषय काय झाला आपला, हनुमंतराय कन्फ्यूज होतात. इतक्या सुंदर बायका आणि अशा किती 80,000, आणि त्या सगळ्यातली शिरोमणी माझी मुखरणी मंदोदरी. यानं जरी 80,000 बायका केल्या असल, पण तिची नजर दुसऱ्या माणसावर नव्हती बरं. पतिव्रता आहेत ह्या. पतिव्रती सांगत 5 पतिव्रता सांगितलेल्या होता, त्याच्यातनी मंदोदरीचा नंबर आहे. नवरा कसाही असो, बाईनं आपली लाईन सोडली नाही. आणि त्याच्यानंतर पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी. का लेकरं किती होते आता? 80,000 बायका, आणि सगळ्याच बायकाले लेकर, एकही बिचारी बिना लेकराची नव्हती. आणि मग आता एकीले एक म्हटलं तरी 80,000 लेकरं झालेत. पण तेव्हा काही, आता या काळात 2-2 आहेत समजा, आणि तेव्हा तर कुटुंब नियोजनाचा कायदा नव्हता. त्याच्यामुळे मग आता एकीकडे 10 जरी धरले तर मग आता करा हिशोब, 80 गुणिले 10 तर किती होते? इतके लेकर. बरं इतकं त्या लेकराचे लग्न झाले, लेकराले लेकर, लेकराचे लग्न झाले आणि त्यावेळी लेकर. आयुष्य केवढं होतं. माणूस जर 80 वर्ष जगला ना तर किती पिढ्या पाहिजे? आपलं पोरग पाहिजे, पोराचं पोरग पाहिजे, पोराचंही पोरग पाहिजे. किती वया? 80 मध्ये. 80 वर्षाचा असला की बस पुढच्या 2-3 पिढ्या पाहून. बरेच जण नातवाचे लग्न पाहिले ना, आणि पंतू पण पाहिले तर असे आहेत ना. 80 वर्षाच्या आयुष्यात जर पंतवा लोक जाते, हा तर 14 चौकड्या, तर याचं कुठं गेलं असेल? काही लिमिट आहे का? कुठं गेलं असेल याचं? म्हणून तर म्हटलं पुत्र म्हणजे लेकर, पौत्र म्हणजे नातू. पुत्र पौत्राचा तुकाराम म्हणतात कोण मोजमाप करावं. घर मोजले बरं, घर 5 लाख सांगितले इटाचे, 7 लाख सांगितले, गोट्याचे 5 लाख सांगितले, सोन्याचे 7. घर मोजता आले तुकाराम महाराज आले, बायकाही मोजता आले तुकाराम महाराज आले, पोरं नाही मोजता आले. तर बापा लेखा कोण करी? नातू पोरच मोजल्या जात नाही तर नातू कोण मोजाव? पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हारी इंद्रा आणि या लेकर असतील मग ते असेच असतील ना. काही या पांदिनी, काही या गल्लीत, काही त्या गल्लीत, काही तलावावर, काही बाजारात, काही तिकडे, असेच काट्टे असतील यायचे. लय लेकरं असल्यावर कोण कुठे काही मेळ लागत नाही ना. मग असे काट्टे होते का? नाही नाही, मुख्य पुत्र हारी इंद्राणी. जो मोठा होता ना त्यानं इंद्राला हरवलं होतं म्हणतात. असे एकापेक्षा एक पराक्रमी, बलवान, हुशार, विद्वान लेकरं होते म्हणतात.
हे सांगितली रावणाला सगळं मोजमाप तुकाराम महाराजांनी केलं. पण इतकं सगळं डिटेल सांगायची काय गरज होती बरं तुकाराम महाराजांनी? इतकं डिटेल का सांगितलं? ते डिटेल आपले डोके जाग्यावर या म्हणून सांगितलं. इतक्या डिटेलमध्ये का मांडलं सगळं हे? रावणाचा मोठेपणा करायसाठी इतकं डिटेलमध्ये नाही मांडलं हे. आपले हे जराशे जाग्यावर यावं, आपल्याला समज यावं, आपण सुधराव म्हणून हे सगळं सांगितलं. म्हणजे काय तर पा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. किती वाजले? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. जगद्गुरु तुकाराम. जरा कान टाईट करून ऐका, डोकं जरा जागेवर ठेवून ऐका. महाराज काय म्हणतात? तुका म्हणे ज्याची म्हणजे रावणाची संपदा एवढी, एवढी प्रॉपर्टी होती म्हणतात रावणाची. म्हणजे नुसता पैसाच नाही, वंश एवढा पवित्र, गाव सोन्याचं, 7 कोटी घर सोन्याचे, सुंदर सुंदर 80,000 बायका, कुंभकर्णासारखे बलवान भाऊ, 14 चौकड्याचं आयुष्य, पाठीमाग हजारो असुरवीर सोबत त्याची मदत, आणि लेकरं नातू याच्याबद्दल काय बोलाव, एकापेक्षा एक पराक्रमी. इतकं सगळं म्हणजे सगळ्याच बाबतीत रावण काय होता, रावणाजवळ नाही असं काहीच नव्हतं. ज्याची आपण आज अपेक्षा करतो ना, ह्या सगळ्या गोष्टी रावणाजवळ होत्या. आणि किती होत्या? पैसा आपल्याजवळ आहे पण किती आहे? रावणापाशी सगळं होतं, अमाप होतं, त्याचं काही लिमिट नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढी संपदा म्हणतात, पण सांगा ते कवडी गेली नाही. कवडी कवडी समजते का? पहिले कवड्या चालत जात जाय, आता कवड्या चालत नाही. तर पूर्वी 50, 60, 70 वर्षाच्या अगोदरच चलनातनी कवड्या होत्या. कवडी म्हणजे पैशाच्याही खाली होती, ती खडकूच्याही तिची खाली होती. सगळ्यात निकृष्ट नाणं म्हणजे कवडी, सगळ्यात हलकं नाणं म्हणजे कवडी. आजच्या काळात सगळ्यात हलकं नाणं कोणतं आहे? सगळ्यात कमी किमतीचं नाणं कोणतं आहे आज? 1 रुपया चालते ना अजून आपल्याकडे. 1 रुपया चालते म्हणजे 1 रुपया सगळ्यात निकृष्ट आहे. म्हणजे आजच्या भाषेतनी एवढं सगळं रावणापाशी, पण रुपयाही संग नेला नाही. तुम्ही काय नाही सांग. आता रावणाची आपला हिशोब करू आपण. बरं बरं बरं. ब्रह्मदेवाच्या घरात जन्म आहे रावणाचा, तुमचा कोणाच्या घरात? आमचं म्हातारं पिऊन येत जाय. 2-4 बायका होत्या त्याले, 1-2 लग्नाची दिन, बाकीच्या बिया लग्नाच्या करून बसलं होतं. याच्या खानदानी 2 पैदा वेळेला. आणि लक्षात, हे आपला वंश आहे. इथून आपण आलो. सांगा आता, म्हणजे किती पवित्र वंश आहे आपला, तो ब्रह्मदेवाच्या वंशातला. आणि आपले पूर्वज कसे होते तर अगऊ, टिंगल टवाळ्या, चापट, चोऱ्या माऱ्या सब धंदे करून बसलेले. त्याच्या अवलादी आपण, म्हणजे इथे फेल गेलो आपण. ठीक आहे. बर, घर हाय म्हणे बापाच्या हातचं जराच आहे. आता घरच केवढाला सांगा बरं. आता रावणाचं घर सोन्याचं, एक नाही, सोन्याचे घर रावणाचे, पुरं गाव रावणाचं होतं. तुमची किती प्रॉपर्टी आहे? किती प्रॉपर्टी आहे? आपली गावात जागा किती आहे? आपलं घर किती स्क्वेअर फूट आहे? आपल्याजवळ वावर किती एकर आहे? किती जमीन आहे आपल्यापाशी रावणाच्या मानानं? बरं, चला पुढे. आयुष्य किती आहे? आयुष्य आयुष्य कायचं बाबा, काही येईन भरोसा नाही, आयुष्याचं काही नाही. बर, भाऊ बघ सारे काय म्हणतात टपूनच बसेल आहे. एकही चांगली भावना करणारा भाऊ
नाही, काही बिघडते बिघडते पारे टपून बसेला आणि बिघडवाले साऱ्यात पुढे तेच आहेत. दुसरं कोणी बिघडवत नाही. पिना मारणारे कोण? भाव की हेच पुढे असतात. खिये काढण्यात हे ते. म्हणजे रावणाचे भूपा कसे, कुंभकर्ण सांगे की रावणा देऊन टाक रामाची सीता. अरे ती ईश्वर आहे. ते म्हणे प्रवचन नको सांगू, मुकाळ युद्धाला चालला आहे. मुकाळ तुले प्रवचन सांगासाठी अक्कल शिकवासाठी उठवलं नाही, मग चाल मुकाळ युद्धाला चालला जाय. सांगा कुंभकर्णाला माहीत आहे तो पुढचा ईश्वर आहे, पण कसा भाऊ असत, पुढचा देव आहे पण भाऊ म्हणते युद्धाला जाय. गेला. असं नाही म्हटलं की मी देवासंग विरोध कसा करू म्हणून. तुला का नालायक आहेस, तू चुकला, तू अन्यायाने वागू लागला, मग मी अन्यायाने मदत करत नाही. नाही नाही, भाऊ अन्याय होता मोठा, पण भाऊ आहे ना आपला मोठा, देवाच्या विरोधात गेला. असे भाऊ पाहिजे तर भावासाठी देवाच्या विरोधात गेला. आपले भाऊ कसे आहेत आलं लक्षात. म्हणजे काय आहे सांगा. आणि त्याच्यापाशी 80,000 बायका, तुमच्यापाशी किती आहे? एक. नवरा एकच असते ना, दोन्ही गुण लावून घ्यायचं. एकच बायको आहे, एकच मालक आहे. हा, आणि ती बाई कशी आहे आता ते सांगून आलं मग. असे तिचे केसन डोळेन तो वाळ कसा आहे, ते एक शब्द चांगला बोलत नाही. आणि रावणाच्या बायका सुंदर, आणि रावणाच्या पतिव्रता होत्या सगळ्या सुंदरा कामी. आलं लक्षात. त्याच्यानंतर लेकर, बाप ते लेकर मनाच्या कामात ती साऱ्या अवलादी आहे. ते लेकर मनासोबत त्याला पूत नाही. आता मी त्या एका मोठ्या महात्म्याचं ऐकलं, त्यानं लयच खालच्या शब्दात सांगितलं. ते एक मोठे वृंदावनात संत होऊन गेले, नारायणदासजी महाराज, राजेंद्रदासजी महाराजांच्या गुरु सारखे होते ते भक्त नारायणदासजी महाराज. ते म्हणे पूतही पोटातून येते म्हणे, आणि मूतही पोटातूनच येते म्हणे. लक्षात आलं तुमच्या? पूत जर लायकीचा असल तर पूत म्हणे, नाही तर मग कारण ते कुठून रामकृष्ण हरी. आता याच्यापेक्षा काही स्पष्ट बोलणं बरोबर. काय काम आहे सांगा बरं लेकर. रावणाचे लेकर सांगा. म्हणजे पहा रावणाचं इतकं सगळं चांगलं, ताकदही होती, सत्ताही होती. रावणाच्या पाठीमाग किती लोक होते, समुदाय गाडा राक्षसाचा. एका शब्दावर सगळे धावायचे. तर आपल्याला भीक मागायला लागते, पाहिजा बरं आम्ही उभा, पाहिजा बरं. तुमचे वाहना पुढे हाच तुमच्या माग खूप साले मागून. कोण आहे आपल्या माग सांगा आता. म्हणजे रावणाचं इतकं असून तुकाराम महाराज म्हणतात मेल्यावर त्यांना संघ काहीच नेलं नाही म्हणतात. सांगा ते कवडी गेली नाही. मग त्याचं इतकं चांगलं असून त्यांना संघ काही नेता नाही आलं. आपलं तर काही चांगलंच नाही. रावणा एवढं नाही पण, आणि रावणासारखं चांगलं नाही पण, तरी त्याच्यातच मन गुंतलं आपलं, त्याच्यातच मरमर चालू आहे आपली. तेच धरून ठेवणं चाललं. काय तो नाही नेऊ शकला, आपण काय नेऊ शकणार आहोत. हा, सोबत नेता येत नाही ते, पण त्याच्या द्वारा. पूर्वी कसं असे माहित आहे का, पैसे जास्त जमा झाले की पैशाचं रूपांतर सोन्यात करत जाय, पण सोनं दाबून ठेवत जाय. नोटा वाढल्या की मग लय मोठ्या नोटाचं थोडं सोनं होत जाय ना, म्हणजे कमी जागेत नाही. नोटा वाढल्या की सोनं घ्यायचं, नोटा वाढल्या की सोनं घ्यायचं आणि ते जपून ठेवायचं. तसं आजच्या काळात, म्हणजे आजच्या काळात आपल्याजवळ जे आहे ना ते रावणासारखं आपल्याला पण सोबत नेता येणार नाही. पण जे जवळ आहे ना त्याचं रूपांतर करा पुण्यात. पुण्यात रूपांतर केलं तर संघ नेता येते. काय सांगावं, पुण्य तर कराच वाटत नाही, तोंडावर तर 12 वाजतात. काय सांगावं बाबा, आफत आहे खरंच. लयच लोक चिकट झाली या कलियुगात. काय पण आता ते बोलू बोलू मलाही टेन्शन येते. काय मेल्यावर रावणानं तुकारामाला सांग एवढं सगळं काय सांगितलं की एवढं मोठं असून काही सांगा नेलं नाही. सांगा ते कवडी गेली नाही. आपण काय सोबत नेणार आहोत, पण सोबत नेता आलं पाहिजे. ते कन्वर्ट करा, पुण्यात कन्वर्ट करा. पुण्य करासाठी काय करावं लागते, काय करावं लागते. युवयाच्या घरी चांगला चांगला अयर न्यावं लागते, मग त्याचं काय होते, पुण्य होते नाही का. युवई जवई सोबती किंवा वावरात पार्ट्या द्यायच्या,
त्यानं काय होते, यानं पुण्य होते का? काय करायचं. दिवाळीले पोरीले कपडे घेतले, नातवाले कपडे घेतले, बापा किती खर्च केला म्हणजे दिवाळी पोरीसाठी. आज उपकाराला सांग ना मला तू, काय उपयोग आहे त्याचा? त्याचं पुण्य उरावलं का? इतकं करून त्याचे शब्द कसे असतात? पुण्यात कन्वर्ट करा सगळं. ते होते का एखादी पंगत घालायची बुद्धी आपल्याला? मायेची शपथ घेऊन सांगा, 5, 50, 100 रुपये वाढून पावती फळवाटे एखाद्या दिवशी. मागच्या वर्षी तर 1000च होते हो म्हणतात. 1000 नाही, 1000 लय सांगितले म्या. मागच्या वर्षी तर 200च दिले होते म्हणतात. मग 200च फाळणार. मग मागच्या वर्षी पण आतापर्यंत काही वाढलं नाही का? तेल वाढलं नाही का? साखर वाढली नाही का? कपड्याचे भाव वाढले नाही का? मालाले बला भाव आहे तुमच्या. कापूस कमी झाला म्हणतात, तुरीले भाव कमी झाले म्हणतात. सप्त्यात काय सांगतात, मागच्या वर्षी इतक्याचीच दिली होती. काय बुद्ध्या चालल्या. कन्वर्ट करा पुण्यात सगळं. हे पुण्य सोबत नेत आहे. लेकरासाठी काय ठाव, तुम्ही मेल्यावरती का पुण्यतिथी करणार आहे तुमची? मग करील ना. तुम्ही तुमच्या बापाच्या केल्या म्हणजे तुमची करल नाही. तुमच्या सासू सासऱ्यानं जमा करून ठेवलं, तुमच्या मायबापानं तुझ्यासाठी कमवून ठेवलं, तुम्ही त्याची चांगली आठवण करत असाल ना. बरोबर आहे का? गेले भुलून. मग तुम्ही जर तुमच्या मायबापाले भुलले, सासू सासरे भुलले, तुमचे लेकरं तुमची काय आठवण ठेवणार आहे बापा लेकरासाठी? तशी तुम्हाला तुमच्या मायबापाची कदर नव्हती, तुमचे लेकरही तुमची कदर करणार नाहीत. हातात आहे करून घ्या. किती चिकटपणा. हीच एक जागा अशी आहे की जिथे आपल्याजवळचं, इथे आपल्याजवळचा पैसा, आपलं शरीर, इथे खर्च करा सगळं. आपला वेळ, देवानं जे जे आपल्याला दिलं ना ते सगळं इथे खर्च करा. नुसत्या पैशाचा विषय नाही बरं. देवाने शरीर दिलं, रात दिवस टप्पे उचलते तिकडे. आणि म्हटलं का रे वा चालणं इथे काम करायसाठी, नाही मग लय उशीर होते म्हणतात आणि मला लयच त्रास होते. भागवत ऐकले नाही, लय वेळ बस लागते म्हणतात, मग बसवल्या जात नाही. आणि टप्पे बदलताना अंधारात बसते इचू काट्या, थंडीत. ते मागच्या 15 की थंडी होती, त्याच्यात वावरात झोपासाठी सोकारी. आणि तरी त्रास होत नाही का? मंडपात त्रास, गरमी होते म्हणतात. अरे तिथे ताण दिला फायदा काय? इथे पुण्यात कन्वर्ट झालं. ते हे वेळ आपण बस स्टँडवर दिला, त्याचा काय फायदा? काय लोक आहेत, काय म्हणावं लोकाले. आता नाव्याच्या टपरीत, कोणाच्या हॉटेलात, टेलरच्या दुकानात, कोणाच्या याटोत अशीच बसेलात बरं सारे. घरी गमत नाही, सगळे बस स्टँडवर बसतात. तिथे बसायला जागा नाही. धुळला ऊन, तिथे का एसी लावला आहे हॉटेलमध्ये? त्या भज्याचा वास, आणि सारे लोक थुकतात त्या पुळ्याचा वास. ते केस कापणाराचे केस उडतात अंगावर. उठ बाबा इथून. शेवटी मन लागते बाबा खुर्ची खाली करणं, गिरायकाला बोलत ना बसा म्हणता, मी जरा ऐक सरकतो म्हणतो, तरी तिथून उठत नाही. सांगा आता. आणि मग हा वेळ किती खर्च करण्यात आला, त्यांना का पुण्य उरायला का? आणि तोच वेळ जर इथे येऊन बसलं तर, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, वेळ आहे, त्या वेळाचं आपण पुण्यात काय केलं? रूपांतर केलं. आपला परिवार, लेकरं पाकरं, बायको, नवरा, सब इथे हाकलत आणायचे. तर इथे असाल तर बरं होईल ना काही नाही ते संसाराचं. परिवाराचं पुण्यात रूपांतर करून घ्यायचं. देवाने आपल्याला बुद्धी दिली, देवाने आपल्याला गुण दिला. का हो? तुम्हाला तर मृदंग वाजवता येते. हो वाजवता येते. तुम्ही दिसत ना हरिपाठात, फुकट करून टोले घ्यावं म्हणते. सांगा आता. का हो? तुम्हाला तर, तुम्ही जरा त्या माळकरी आहात, तुम्ही भजन, तुम्हाला हरिपाठ म्हणताय, तुम्हाला काकडा म्हणता येते, तुम्हाला जमते ना सगळं, सगळे तुम्हाला जमते ना हे. मग लोक वापरून घेते म्हणतात. लोक आपला ढोगण पुसासाठी गोट्यासारखा वापर करून घेते म्हणतात. अरे देवानं गुण दिला, घरी पसरून काय करतं? जाऊन बस त्या मंडपात, त्या हरिपाठात गागड्यात जाय. देवानं तुला गायचा वाजवाचा गुण दिलेला आहे. तुझ्या पाठांतर आहे तर देवानं तुझे, देवाची तर कृपा आहे. आणि या सगळ्याचा कन्वर्ट कर पुण्यातनी. केवढा गायक असला घरी बसला त्याच्याकडून पुण्य होते का? आणि तो इथे आला तर म्हणजे नुसता पैसाच नाही, आपल्याजवळ जे बुद्धी आहे, आपल्याजवळ जो पैसा आहे, आपल्याजवळ जो परिवार आहे, आपल्याजवळ जे आयुष्य आहे, या सगळ्याचं कन्वर्ट पुण्यात करा. पुण्य सोबत नेता येते. काय
शरीरानं झटलं पाहिजे माणसानं. आचारी स्वयंपाकाला सांगणं म्हणजे लाज आहे, लाज. ही लाजीवानी गोष्ट आहे. साऱ्या गावाचं घेणं नाही आपल्याला, पण परमार्थी कधी सांगतो. आपल्या टेकडीवर कार्यक्रम असतात तो 11 वाजता, 12 वाजता, काही काही महात्मे 1 वाजता येतात. त्या मागच्या कार्यक्रमाला तर इतका जोक झाला. आम्ही 2 जण 3 जण नाही का, 5 माणसं आपण नाही का, 5 माणसं आणि 3 बाया. 11 वाजता, पावणे 11 वाजता 5 बाया आणि 3 माणसं. स्वयंपाक 300 लोकांचा होता. स्वयंपाक 300 लोकांचा. आणि पावणे 11 वाजता किती माणसं होते हजर? जपाले किती माणसं हजर होते? 8. मग संजू महाराज बोलते नाही, झोडपायला पाहिजे. जेवाले 300. म्हणजे जेवणाबद्दल काही म्हणणं नाही, जेवू घातलंच पाहिजे, प्रश्न चांगली गोष्ट आहे ते. पण काही आपल्याला लाज शरम तर असावं. काय सांगा बरं, घरचेच लोक जर 12 आणि 1 वाजता, मग 8 जणांना म्या डोळे बंद करून घेतले बाबा, कुठरोक बोलाव काय काय बोलाव, घेतलं डोळे बंद करून. 2 तास जेव गेला आपण नाही का, 2 तासात 8 चे 14 झालते फक्त. 2 तासात किती? 8 चे 14 झाले तर 2 तासात. आणि मग यायला विचारलं, का हो जपच करता का? स्वयंपाकाला नाही होता अजून, का हो जप का प्रवचन? म्हणजे करा ना जरासं प्रवचन. तर मी विचार करू 14 माणसाला काय प्रवचन, 13 काय 14 मी होतो ना, 13 काय प्रवचन सांगू? सारा हॉल रिकामा. मग जाऊ द्या करा. स्वयंपाकाला वेळ लागला म्हणून जवळपास दीड तास का पाऊण 2 तास प्रवचन झालं. 1.5 तास जरा, म्हणजे 2 तास जप आणि 1.5 तास प्रवचन, म्हणजे किती झाले? 3.5 तास. आणि पावणे 11 घरावर किती झाले मग? म्हणजे 1:30 वाजला होता का, पावणे 2 झाले आरती करेपर्यंत. प्रवचन होईपर्यंत 14 चे 25 झालते. प्रवचन सरे लोक 25 तुम्ही होते. चिखल सावंगीकर शेवटचे तुम्ही आधी येऊन बसले होते ना, संपल्यावर 25 तुम्ही होते. म्हणजे जप सुरू झाला तर 8, 2 तासात 14, 1-2 मागं पुढे होईल जरा. आता 14 चे 25 प्रवचन झाल्यावर 3.5 तासाच्या बाद. मला इतकं टेन्शन आलं. मी म्हटलं 300 लोकांचा स्वयंपाक केला, म्हटलं 25 इथे येत आणि 25 बाहेर असतील. जे लय असले 70-80 लोक, किती लोक स्वयंपाक उरते? आरतीसाठी असं गेटच्या बाहेर आलो, 150 लोक असे बसवले होते तिकडून. अरे बापरे, 150 लोक मंदिरात वर त्या सावलीत. बापा बापा, काय करावं सांगा आता, किती आपत आहे. म्हणजे जसं जसं स्वयंपाक म्हणजे ते टाइम होत चालला तसं तसे कठीण काम आहे. काय सांगा बरं, काय रूपांतर करसाल पुण्यात सांगा बरं. आता हे काही जोक नव्हता, हे रिअल कंडिशन, हे साऱ्यानं पाहिलेली कंडिशन आहे. सांगा आता हे सांगा स्वयंपाकाले. अरे नशिबानं आपण काही धर्म असे आहेत, काही संप्रदाय असे आहेत की त्याले असे कार्यक्रम करता येत नाहीत. ना त्याला स्वयंपाक करता येत, ना त्याला लोकांना जेव घालता येत, काही करता येत नाही. किती आपल्याला देवानं म्हणजे केवढं दिलं. ना त्याला पूजा करता येत, ना त्याला भजन करता येत. असे लय संप्रदाय त्याला भजन पूजा काहीच करता येत नाही, पंक्ती घालता येत नाही. आणि सप्ते पण त्याला करता येत नाही. देवानं आपल्याला काय किती दिलं सांगा बरं, काय कंडिशन आहे. आपणच स्वयंपाक करावं, स्वयंपाक झाल्यानंतर आपणच भजन जप करावं, आपणच प्रवचन ऐकावं, आपणच आरती ऐकावं, आपणच आरती करावं, आणि सगळं झाल्यावर आपणच जेवा. याला परमार्थ म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे स्वयंपाकही आपलाच पाहिजे, आपल्या खिशातून पैसे देऊन स्वयंपाक असला पाहिजे. थोडेफार काही ना काही त्यात आपलं सहकार्य, म्हणजे बनवाले आपला हातभार असला पाहिजे. आणि ते सगळं तयार झाल्यावर मग नुसतंच खाता का? नाही, भजनासाठी सगळं आहे. थोडंसं भजनही आपणच बसून केलं पाहिजे. या निमित्तानं साधू संतांचे 4 शब्द म्हणजे प्रवचनही आपणच ऐकलं पाहिजे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचा समारोप म्हणजे आरती, ते करायला आपणच असलं पाहिजे. आणि मग सगळं आपणच केलं तर जेवणही आपणच केलं पाहिजे. आमचं तर म्हणणं असं आहे, जेवूच घालायचं नाही जो नुसता जेवासाठी आला तो. आणि जेवू नये म्हणजे जेवणाऱ्यांना जरी जेव म्हटलं, पण ज्याच्या हातून परमार्थ घडत नाही ना, त्या माणसानं पंक्तीत बसू नये. कोण्या बेसून तू जेवायला बसला? तू कर्ज करून चालला अंगावर,
तुला असं वाटवलं की एक सांग भागली, नाही नाही, 100 रुपये खर्च झालेले परवडले, पण तुझ्या सत्वाची हानी झाली. तुझ्या ना ज्याचं तू अन्न खाऊ राहिला ना, तू त्याचं अन्न खाऊ राहिला, काही सापडत नाही हाती म्हणे हान, सापडत नाही. तू अन्न हाणू लागला आणि ते तुझे पुण्य हाणू लागला. मग अन्न महाग का पुण्य महाग? जेव घालणारा जोड का काय ते का काय फुकट आहे का? ते आपलं पुण्य जाते ना, म्हणजे पुण्य घेऊन राहिला. मग आता काय करा? भरपूर पुण्य करा. तुम्ही कथेत बसेला, तुम्ही जपात बसेला, तुम्ही हरिपाठाला होते, तुम्ही काकडा केला, तुम्ही सेवा केली, मग तुमचं भरपूर पुण्य झालं. भरपूर पुण्य झालं ना, आणि मग तुम्ही ते अन्न खाल्लं. आता ते अन्न तुमच्यावर परिणाम करणार नाही. ते अन्न तुम्हाला काही छळणार नाही, तुमचं काही घेणार नाही. कन्वर्ट करा आपल्याजवळ जे आहे ते. 8 दिवस सप्ताह असते, काय करा? 100च्या पावत्या, 300 मजुरी भरी घेता, 500 700 रुपये. कापूस आहे म्हणतात बापा. मी काल गेलो दर्शनासाठी मुदगिरेश्वर महाराजच्या, आणि माझ्या ओळखीच्या बाया पिशवीत बघल्या, काल सांगा कशा पिशव्या अडकून चालल्या होत्या आता कामासाठी. दिसलं की त्याच्या अंगावर काटा आला. अरे रे 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 रे, कुठेच महाराजाला दिसलो. म्हणजे आज सप्ताह आहे आणि मी महाराजाला कामाला जाताना दिसू. आता मी इतका बापा भारी नाही, असा उपरनं घेतलं, असं करून घेतलं, असं करणं पाहिलंच नाही, पाहिलंच नाही. इकून जाताना अशी मान खाली केली अशी, बापा मी बस पाय तिने काय बिचारी शरम वाटू द्या, त्याला कशाला लाज बापा, बस आपण पाहिलंच नाही बाबा. आणि तिकून वापसीत ज्या भेटल्या ते खाली पोहून आलो, म्हणजे त्याला वाटावले की महाराजचं लक्ष. कोणासंग चाप्टरपणा करता? रावणाचं एवढं सगळं काही सांगा ते कवडी गेली नाही. इतकं सांगायचं काम पडलं रावणासाठी तुम्हाला. आता एका बाईने फुलवाता मागितल्या आरतीसाठी. नाव सांगसाल मग मला सांगितलंच नाही, जी आहे तिला समजून बरोबर. हा तुम्ही करसाल, हिची गोष्ट आहे त्याची गोष्ट आहे, मला का समजायची त्याची गोष्ट आहे. हे निंदा नाही, कंडिशन काय लोकांची आज, काय मानसिकता आहे. फुलवाता आरतीसाठी. तर बाईनं म्हटलं तूप आणून द्या, फुलवाता बनवून देतो. मागणाऱ्याला बायकोन पोरगी नाही का? तुझ्या घरी तूप आणून देऊन फुलवाता बनवल्यापेक्षा आणून तर मग मला घरीच बनवता येतात ना. केवढा हलकटपणा आहे. तुम्हाला खोटं वाटत, तुम्ही लोक दिसले मला बोला वाटत नाही, लोक सांग अजिबात बोला वाटत नाही, असं अंगावर काटा उभा तुम्ही दिसले की. पण असं वाटते की जाऊ द्या बाबा, काय अपमान करता का काय काढता, नाही तर खोली बंद पाहून जा. कार्यक्रमाने करावं आता. फुलवात द्यायची जर एवढी हे नाही समजा, ती भावना नाही, तर वर्गणीन पंगतन काय खरं सांगा बरं. हा पर्व काळ आहे. या पर्व काळात आपण जे जे पेरून आता ते अनंत अनंत पटीने भेटणार. कोणाला आग्रह तर नसते ना देवासाठी, कोणाला आग्रह करू नये. आग्रह संसारात असते. बैल म्हणते मला हलकी साडी नाही पाहिजे संसारात. इवाई म्हणते इतकाच हुंडा पाहिजे. जवाई म्हणते मला पहिल्या दिवाळीला हेच कपडे पाहिजे. हे सगळे हट्ट कुठे असतात? संसारात असतात. परमार्थामध्ये हट्ट नाही, दुराग्रह नाही. आणि संसारात जर काही कमी पडलं ना तर मरे लोक उसनतात. तुझ्या बापानं, तुझ्या मायनं असेच कर एकमेकाला, तुझ्या भावानं, तुझ्या युवानं आयुष्यभर टोचणे असतात. या परमार्थात नाही. तुम्ही किती जरी दिले, सप्ताह झाला त्याच्यावरून पाणी फिरलं. कोणी म्हणत नाही की यानं असं केलं का त्यानं तसं केलं ती दिलं. नाही नाही नाही. सप्ताहामध्ये ती हट्ट नाही, ती जबरदस्ती नसते, ती जबरदस्ती संसारात असते. आणि एवढी दुराग्रह असूनही आपण ते करतो, त्याचा रिझल्ट काय असते. आणि परमार्थामध्ये पर्व काळ आहे, अनंत अनंत पटीनं परत भेटते. रावणासारखा माणूस जर सोबत काही घेऊन जाऊ शकला नाही, स्वतःला ओळखा आपल्याजवळ काय आहे आणि किती आहे आपल्याजवळ, आणि आपल्याला याचं जास्तीत जास्त पुण्य कसं करून घेता येईल आणि ते सोबत नेता येते, तेच पुढे कामी पडते. या जन्मातल्या नोटा पुढच्या जन्मात कामी पडत नाही. या जन्मातलं घर पुढच्या जन्मात कामी पडत नाही. या जन्मातली काही आज पुढे काहीच कामी नाही पडत. हे कन्वर्ट करा. देवानं गुण दिला, गुणानं पैसे नका जमा करू, पुण्य संचय करा. देवानं पैसा दिला, त्याचा पुण्य संचय करा. देवानं बुद्धी दिली, त्या बुद्धीचा इथे वापर करा. आपल्या बुद्धीनं इथले कोणते चांगले कामं होऊन जातील.
देवानं आपल्याला शक्ती दिली, ती शक्ती आपली इथे खर्च करा. देवानं आपल्याला आयुष्य दिलं, तो वेळ इथे घाला. देवानं हे शरीर दिलं, ते परमार्थात खपवा, ह्याच्यात लावा. ते सगळं पुण्यात रूपांतर होऊन जाईल. आणि हे सुटके जे आहे ना, जशीच्या तशी पुढच्या जन्मात भेटील. आपण म्हणतो ना, त्या माणसाला कशा काय पंक्ती घाला वाटते काय माहित. पहिल्या जन्मातले संस्कार तू घेऊन आला सोबत, गॉड गिफ्ट आहे. आलं लक्षात? तर हे असा विषय आहे. म्हणून तुकाराम महाराजांना रावणही मोठेपणा दिला रावणाले. रावणाची छाती फुगली असो, पाषाण परिसर, वा वा तुकाराम महाराज काय वर्णन केलं, वर्णन केलं. आणि शेवटी त्याला झोडपा हटले का, सांगा ते कवडी गेली नाही असा हा रावण. अजूनही जरासा सांगणं बाकी आहे रावण, पण आपण 10-15 मिनिटं थांबू आणि उर्वरित कथा भाग जे आहे आपण दुपारून सांगू. सद्गुरुनाथ